Lord. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Father. Let us turn to God प्रभूकडे वळूया and let us find what God wants to speak to us this evening. देवाला आज सायंकाळी आपल्याशी काय बोलायचंय ते शोधून काढूया. Amen. आमेन. And today being discipleship meeting, आणि आज शिष्यसभा असल्यामुळे we have to go a little bit deeper. थोडंसं खोल सुद्धा जायला पाहिजे. Amen. आमेन. Unlike Sundays, रविवार सारखं नाही. the oil that gives you permission for dominion. जे तेल तुम्हाला साम्राज्य करायची परवानगी देतं. There is a kind of oil एक अशा पद्धतीचं तेल आहे that you will not find in the kitchen, की जे तुम्हाला स्वयंपाकघरात सापडणार नाही, but पण with God. देवाकडे. And this oil will give you permission for dominion. आणि हे तेल तुम्हाला साम्राज्य करायची परवानगी देईल. So what is this oil we are going to see today? तर हे तेल काय आहे आज आपण बघणार आहोत. So let's open our Bibles to Psalm 89 verses 21 to 24. स्तोत्रसंहिता 89 21 ते 24 ही वचनं आपण यावेळेला काढूयात. स्तोत्रसंहिता 89 21 to 24. 21 ते 24 स्तोत्रसंहिता 89. With whom my hand shall be established, mine arm also shall strengthen him. The enemy shall not exact upon him, nor the son of wickedness afflict him. And I will beat down his foes before his face, and plague them that hate him. But my faithfulness and my mercy shall be with him, and in my name shall his horn be exalted. स्तोत्रसंहिता 89 21 ते 24. त्याच्याशी माझा हात स्थिर राहील, होय माझा बाहू त्याला बळकट करील. वैरी त्याचा पाठलाग करणार नाही, आणि दुष्टपणाचे संतान त्याला पिडणार नाही. मी त्याच्यापुढून त्याच्या शत्रूंना हाणून पाडीन, आणि त्याचा द्वेष करणाऱ्यांना मी मारीन. परंतु माझी सत्यता व माझी प्रेम दया त्याच्यासोबत राहतील, आणि माझ्या नावात त्याचे शिंग उंचावले जाईल. Praise God. देवाला So धन्यवाद. this night lift up your spirit, तर आज रात्री तुमचा आत्मा थोडासा उंच करा. lean more closer to me, अजून जास्त माझ्या जवळ या. towards the pulpit, अजून जास्त या वेदीच्या जवळ या. and hear what God has to tell you. आणि देवाला तुम्हाला काय सांगायचंय ते सर्वांनी ऐका. Now this is not just a church talk आता या केवळ चर्च मधल्या गप्पा नाहीयेत. that sounds very good in the room, या केवळ चर्च मधल्या गप्पा नाहीयेत की ज्या खोलीत ऐकायला बऱ्या वाटतात, but fails in the real life. परंतु वास्तविक खऱ्या जीवनामध्ये असं होत आहे. Amen. आमेन. It's not just a room talk. हे केवळ खोल्यांमधल्या गप्पा नाहीयेत. You know, there are room talks, and then when you go out to face things, you are a failure. काही खोल्यांमधल्या गप्पा असतात, परंतु जेव्हा आपण त्या गोष्टींना वास्तविकतेत तोंड द्यायला जातो तेव्हा काहीतरी वेगळंच असतं. But so this is a revelation तर हे प्रगटीकरण आहे, that will rearrange how you understand struggles and delays. जे तुम्हाला समजावून सांगेल परत एकदा की संघर्ष आणि उशीर तुम्ही कसा परत रिअरेंज करायचा. Amen. आमेन. How you can have resistance. आणि कशा पद्धतीनं तुम्ही तो एक विरोध आपल्यात आणू शकता, एक चिकाटी आणू शकता, प्रतिकार आणू शकता. Before anything else makes sense, आणि कुठलीही गोष्ट अर्थ देण्या अगोदर let this settle in your soul तुमच्या जीवामध्ये ही गोष्ट स्थिर स्थावर करा that dominion is not achieved by effort. की साम्राज्य परिश्रम करून मिळत नाही. Especially for Christians, आणि खास करून ख्रिश्चन लोकांना we cannot dominate things by our effort. आपण आपल्या परिश्रमांनी वर्चस्व गाजवू शकत नाही. We cannot even dominate our situation by our wisdom, आपल्या परिस्थितीवरती आपल्या ज्ञानाने सुद्धा आपण वर्चस्व गाजवू शकत नाही, nor by our strength. किंवा आपल्या शक्तीने सुद्धा आपण वर्चस्व मिरवू शकत नाही. Amen. आमेन. Dominion, वर्चस्व, साम्राज्य according to heavenly standard, स्वर्गीय स्तरानुरूप is authorized by oil. हे जे साम्राज्य आहे ते करायला तेलाचाच अधिकार लागतो. Amen. Amen. Because all throughout the scriptures you will be reading about oil. कारण की संपूर्ण सगळ्या शास्त्रवचनांमध्ये तुम्ही तेलाविषयी वाचाल. Holy oil. पवित्र तेल.
पवित्र तेल. And so we are going to see what this holy oil is. ते पवित्र तेल म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. So you don't conquer by grinding harder. म्हणजे खूप दळून 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 तुम्ही काही विजय घेत नाही, You घेऊ conquer शकत by नाही. being authorized higher. परंतु उच्च असं जर तुम्हाला तो अधिकार दिलेला असेल तर मग तुम्हाला ते वर्चस्व घेता येईल. So when I speak of holy oil, जेव्हा मी पवित्र तेलाविषयी बोलतो I'm speaking about anointing. तेव्हा मी अभिषेकाविषयी बोलतो. तेल म्हणजे अभिषेक. I'm talking about the Holy Spirit. मी पवित्र आत्म्याविषयी बोलतो. And so the anointing is not for decoration. तर अभिषेक काही शोभा म्हणून आणि सजावट म्हणून दिलेला नाही. Anointing is not for excitement. अभिषेक डेकोरेशन नाहीये आणि तो आपल्याला असा आवेश आणि आनंदी करायला नुसता गुदगुल्या करायला येतो असाही नाहीये. Anointing is not even emotions. आणि अभिषेक म्हणजे भावनाही नसतात. The anointing is God's authorization for us to rule on this earth. अभिषेक म्हणजे देवाने आपल्याला दिलेला अधिकार आहे या पृथ्वीवरती राज्य करण्याचा. Praise God. तो अभिषेकात येतो. God wants us to rule on this earth. देवाची तर इच्छा आहेच आहे की आपण या जगावर राज्य करायचं. God wants us to rule over every demonic activity. देवाची इच्छा आहे की प्रत्येक सैतानी कृत्यांवर आपलं राज्य असायला हवं. Amen. आमेन. So some of you have been exhausting yourself, तर तुमच्यातले काही जण मात्र स्वतःला असंच दमवतायत, trying to earn what only oil can permit. जे तेलानेच आपल्याला मिळू शकतंय आणि ज्याची परवानगी तेलातूनच येऊ शकते असं काहीतरी तुम्ही लोक परिश्रम करून मिळवायचा प्रयत्न करताय, जे व्यर्थ आहे, जे वाया आहे. इट्स इन वेन. You have been pushing doors तुम्ही दारं लाथा मारून उघडायला बघताय. because they are locked. तुम्ही दारांना ढकलताय कारण ती दारं लॉक आहेत. Not because you are weak, तुम्ही अशक्त आहे म्हणून नाही, but because you are unauthorized. पण तुझ्याकडे तो हक्क आणि अधिकारच नाहीये. See, there is one way to open the door, and that is by knocking. दार उघडायची एक रीत असते, ती म्हणजे एक रीत अशी असते, ती म्हणजे वाजवलं की दार उघडतं. There is another way, अजून एक रीत आहे, kick open the door. लाथा घातल्या तरी दार उघडतं. Third way, तिसरी रीत आहे, if you have the key, जर चावी असेल you can easily open the तर door. सोप्या रीतीनं दार उघडतं. And so holy oil speaks about the key. तर पवित्र तेल त्या चावीविषयी, त्या किल्लीविषयी बोलतं. Amen. आमेन. And so you have been shouting at situations, तर तुम्ही परिस्थितींकडे बघून बघून आजपर्यंत आरडाओरडा करत आलात, but those situations don't need your volume to पण open. त्या परिस्थितीला तुमचा जोराचा आरडाओरडा नकोच आहे. It does not need your volume to go away. त्या परिस्थितीला तुमचा तो जोरातला आरडाओरडा नकोच आहे. ती परिस्थिती आलेली निघून जायला. They need oil. त्या परिस्थितीसाठी तेल हवंय. They तेल. need anointing. त्या परिस्थितीसाठी अभिषेक हवाय. Anointing can destroy the yoke of the enemy. आणि अभिषेक शत्रूचं जू मोडून टाकतो. Amen. आमेन. See, your effort can build muscles, परिश्रम तुम्हाला डोले शोले बनवून देतो, but only oil opens doors. पण आलेल्या तेलानं, आलेल्या अभिषेकानं दारं उघडतात. So maintain that oil on your head, तर डोक्यावरती तो अभिषेक सांभाळून ठेव. that anointing on your head. तो अभिषेक जो तुझ्या डोक्यावरती आलेला आहे तो जपून ठेव. You don't need more strength. तुम्हाला अजून शक्तीची ताकदीची गरज नाही. You need permission from God. तुम्हाला देवाकडनं आलेल्या परवानगीची गरज आहे. And once God gives you permission, आणि एकदा का देवाने तुम्हाला परवानगी दिली that door has to की open. ते दार उघडायलाच पाहिजे That devil has to go. आणि तो सैतान जायलाच पाहिजे. That blessing should तो come. आशीर्वाद यायलाच पाहिजे That oil should multiply. आणि ते तेल बहुगुणित व्हायलाच पाहिजे. That flour should ते multiply. पीठ बहुगुणित व्हायलाच पाहिजे. तो संभाल, तू संभाल, पाए हुए अभिषेक को तू संभाल. Permission is given on the basis of the oil you have on your head. आणि परवानगी तुमच्या मस्तकावर किती तेल आहे त्या प्रमाणावर दिली जाते. No oil, no permission. तेल नाही, परवानगी नाही. Amen. तेल नाही, अभिषेक नाही, परवानगी नाही. So hear me very clearly. आज एकदम स्पष्टपणे माझा ऐका. Hell does not respond to talent. नरक प्रतिभांना आणि कला गुणांना प्रतिसाद देत नाही. It does not even listen to such things. आणि अशा गोष्टींचं नरक ऐकतही नाही. Amen. Amen. Nor your education, nor your charisma. तुमच्या शिक्षणाचं ते ऐकणार नाहीये, तुमच्यावर जे काही असेल त्याचं ते ऐकणार नाहीये. He responds only to authorization. तो केवळ त्या अधिकाराला, त्या हक्कालाच प्रतिसाद देणार. He only listens to authorization. तो केवळ त्या दिलेल्या अधिकाराला, हक्कालाच प्रतिसाद देणार. Demons don't check your resumes. सैतान भूत दुरात्मे तुमचा रेझ्युमे तपासत नाहीत की डिग्र्या काय, केलेले कोर्स काय, मिळालेले मार्क किती. They check your oil. तर तुझं तेल किती ते तपासतात. They check your oil. सैतान तुझ्या डोक्यावरचं तेल तपासतो. See, the devil is not even afraid of noise. आणि सैतान गोंगाटाला सुद्धा घाबरत नाही. He is afraid of permission. सैतान परवानगीला घाबरतो. Whether these people have got
permission? या लोकांकडे परवानगी आहे का? Because if they got permission from God, कारण या लोकांना जर देवाकडनं परमिशन मिळाली, परवानगी can मिळाली defeat me. असेल तर हे लोक मला पराजयी करू शकतात, हरवू शकतात, सैतान जाणून आहे. so when oil rests on a life, तर जेव्हा आपल्या जीवनावरती ते तेल येतं आणि विराजमान होतं, resistance recognizes it. त्यावेळेला तो जो विरोध आहे तो ओळखून घेतो. It recognizes it. विरोधी किंवा विरोध ओळखून घेतो की अरे यांच्यावरती अभिषेक आहे. So when God anoints you, मग देव जेव्हा तुम्हाला अभिषिक्त करतो you stop begging त्याला तुम्ही भीक मागायचं सोडता and you start ruling. आणि तुम्ही राज्य करायला सुरुवात You करता. start governing. तुम्ही सगळीकडे कारभार करायला सुरुवात करता. Amen. आमेन. So let this sink deep in your heart. तर आज तुमच्या हृदयामध्ये हे अगदी खोल जाऊ दे. Dominion is not about how loud you can shout आणि साम्राज्य तू किती जोरजोरात ओरडतो याचा काही प्रश्न नाही, or how long you have fasted किंवा किती दिवस तुम्ही उपास केले याचाही प्रश्न नाही, or how many tears you have cried. किंवा किती बाटल्या अश्रू सांडले याचाही प्रश्न नाही. Dominion is about who sent you. साम्राज्य याविषयी नाही की तुला कोणी पाठवलंय, अधिकार घेऊन आलायस का, Who backs you? कोणाचा तुला पाठिंबा आहे, Is God behind you? देव तुझ्या पाठीमागे आहे का, That is important. ते महत्वाचं आहे. Amen. आमेन. Because when heaven sends you, कारण स्वर्ग जेव्हा तुला पाठवतं hell must make room for you. त्या नरकाने तुझ्यासाठी जागा करायलाच हवी. प्रभू तू मुझको भेज मैं जाऊंगा, एक पुराना गाणं आहे. And so when God authorizes you, तर देव जेव्हा तुम्हाला अधिकार देतो circumstances have to comply. त्या परिस्थितीनं तिथं झुकायलाच हवं. They have to comply. परिस्थितीला ऐकावंच लागतं जेव्हा देव तुला पाठिंबा देतो. You can be quiet, बाकी तुम्ही शांत असाल but still तरी dangerous शांत आहे पण because धोकादायक. oil is upon you. शांत पण धोकादायक का, कारण तुझ्यावर अभिषेक आहे. असं होऊ शकतं. Jesus did not open his mouth, येशूने आपलं तोंड उघडलंच नाही, but he was powerful. पण येशू सामर्थ्यवान होते. Because of Luke 4:18. लूक 4:18 मुळे he has anointed me Amen. to preach the gospel to the poor. You can be very quiet. तुम्ही फार शांत आणि अगदी गप्प असाल You may look very timid, आणि दिसायला पण तुम्ही भित्रट छोटे दिसाल, but you are very dangerous to the devil पण सैतानाला तुम्ही धोकादायक आहे, धोकादायक. because of the oil that is there upon your कारण head. जो जे तेल तुमच्या डोक्यावर आहे ना त्यामुळे. Some of you are fighting battles. तुमच्यातले काही लोक युद्ध करतायत, Battles you were never meant to wrestle with bare hands. अशा लढाया करतायत की ज्या लढाया तुम्ही मोकळ्या हातांनी करायला नकोच आहेत. You are sweating to open that door. आणि घाम फुटलाय तुम्हाला, ते दार उघडता उघडता पण ते दार उघडे ना. But if you want to open the door without sweat, use the key. घाम गाळल्याशिवाय दार उघडायचं असेल तर किल्ली वापरा. And that key is the anointing ती on your किल्ली head. अभिषेक आहे, तुझ्या डोक्यावरचा अभिषेक. The anointing on your head. अभिषेक तुझ्या डोक्यावरचा अभिषेक. Amen. Amen. Trying to live without the anointing अभिषेकाशिवाय जगायचा प्रयत्न करणं is like trying to drive a car without keys. म्हणजे अशी गाडी चालवायचा प्रयत्न करणं की ज्या गाडीची किल्लीच आपल्याकडे नाही. You may sit in the driver's seat, तुम्ही जाऊन त्या गाडी ड्रायव्हरच्या सीटवर बसाल but yet you are going nowhere. तरी सुद्धा तुम्ही कुठे जाणार नाही, कारण किल्लीच नाही. Say, the one who has the keys, ज्याच्याकडे किल्ली आहे he may sit behind, तो कदाचित मागे पण बसेल, but he is still the owner and the powerful man in that car. तरी सुद्धा त्या गाडीतला तो एक मालक आणि सामर्थ्यवान माणूस है. भले पीछे बैठा होगा बट मालिक है, उसके पास चावी है. You may put him in the dicky, but still he is the owner. आणि जरी तुम्ही त्या मालकाला डिक्कीत बसवला तरी तो मालकच आहे. Because कारण unless जोपर्यंत he uses the key, the car will not work. मालक किल्ली देऊन किल्ली वापरत नाही, गाडी सुरू होणार नाही. Praise God. आमेन. The one who has the key has the authorization. ज्याच्याकडे किल्ली आहे त्याच्याकडे अधिकार आहे. The one who has the oil has the authorization. ज्याच्यावर तेल आहे त्याच्याकडे अधिकार आहे. Praise God. हालेलुया. आमेन. The power is present, सामर्थ्य आहे, हजर आहे, but access is missing. परंतु प्रवेश नाही मिळत आहे. Amen. सामर्थ्य भरपूर आलेलं आहे पण आज जायला वाट मिळत नाही. Let me give you an illustration. एक मी तुम्हाला उदाहरण देतो. Have you ever tried to enter a secured building तुम्ही एखाद्या सुरक्षित बिल्डिंग मध्ये जायचा प्रयत्न केलाय without a badge? आणि पिशव्यांशिवाय, Without a badge or बॅज शिवाय, something. काहीतरी असल्याशिवाय. Say, you can knock, you can explain, तुम्ही सांगू शकता, वाजवू शकता, you can smile, you can wear a suit also. हसू शकता, कदाचित तुम्ही सूटही घालून आलेले But असाल, all those things don't open that door. पण त्यामुळे ते दार उघडत नाही. Hey.
doesn't open the door. त्यामुळे ते दार उघडत नाही. Amen. आमेन. But the moment someone with authorization, पण ज्या क्षणाला कोणीतरी ज्याच्याकडे अधिकार आहे तो येतो he just swipes the आणि card त्याने there. कार्ड स्वाईप केलं तिथे The door opens effortlessly. दार अगदी सोप्या रीतीने उघडतं. He may wear a short pant and a t-shirt. हा अर्धी पॅन्ट घालून आला असला, टी शर्ट घालून आला असला तरी सुद्धा त्याच्याकडे अधिकार आहे, त्याच्याकडे हक्क आहे. त्याने कार्ड मारलं, दार उघडलं. तुम्ही 3 पीस सूट घालून पण दार नाही उघडलं. Praise God. तुम्हारे पास हक नहीं, तुम्हारे पास अधिकार नहीं, वो बिल्डिंग में आपका फ्लॅट नहीं. Sometimes कधी कधी in a very good mall, चांगल्या सुंदर मॉल मध्ये if you want to enter the washroom, जर तुम्हाला वॉशरूमला जायचं आहे, the higher kind of washroom, म्हणजे उच्च पद्धतीचं जे काही वॉशरूम असतं काही मॉल्स मध्ये असतं, the lady is seated there out. तर बाहेर त्या वॉशरूमच्या बाहेर ते एक बाई बसवतात. And you cannot go in. नाही जाता येत आतमध्ये. They have to see your credit card. त्यांना पहिला आपल्याला आपलं क्रेडिट कार्ड दाखवायला लागतं. Or वो you have खुशी आहे. purchased something. किंवा काहीतरी शॉपिंग केलेल्या पिशव्या दाखवायला लागतात. Then that lady presses the button and you are allowed. मग ती inside. बटन दाबते, दार उघडताना आपण वॉशरूम वापरायला जाऊ शकतो. असं आहे मॉल्स मध्ये. Sometimes they see you काही कधी कधी ते तुम्हाला पाहतात, well dressed and all that. They बघतात की gauge अरे वा. accordingly. आणि मग त्या पद्धतीने अंदाज लावतात की कपडे वगैरे व्यवस्थित घातलेले आहेत. Then they say, okay, this must मग be ते a म्हणतात की great ठीक, man, a कोणीतरी मोठा. businessman or some. कोणीतरी मोठाच माणूस असेल, श्रीमंतच असेल, सोडा याला. Say, what I'm trying to say is, मला काय सांगायचंय, माझा प्रयत्न असा your आहे, eye card here is the holy oil. इथे तुझा आय कार्ड पवित्र तेल आहे. अभिषेकाशिवाय काही करायच्या हिमती करू नका, Say, तोंडावर पडाल. it swipes heaven's approval स्वर्गाची मान्यता त्या अभिषेकाने स्वाईप होते. across all of earth's resistance. अगदी संपूर्ण पृथ्वीवरनं जो काही विरोध होत असेल त्या सगळ्या विरोधाच्या विरोधात जाऊन सुद्धा आपल्याला प्रवेश मिळतो. Let the earth resist you. पृथ्वीनं, संपूर्ण पृथ्वीनं जरी तुला विरोध केला, Holy oil पवित्र तेल will open every place for प्रत्येक you. दार उघडून टाकेल तुझ्यासाठी. Amen. Amen. And that's why the Bible says, म्हणून बायबल म्हणतं, with whom my hand shall be established. ज्याच्यावर माझा हात स्थिर स्थावर होईल. See, with आमेन. whom my hand shall be established. ज्याच्यावर माझा हात स्थिर राहील The enemy shall not exact upon him. आणि शत्रू त्याच्यावरती येणार नाही. See. त्याच्याशी माझा हात स्थिर राहील. God's hand. देवाचा हात, God's hand is his oil. देवाचा हात त्याचं तेल आहे. And when God places his hand upon you, आणि देव जेव्हा त्याचा हात तुमच्यावर ठेवतो, can the creation resist against the creator? मग ही निर्मिती निर्माण करत्याच्या विरोधात जाऊ शकते का? प्रभु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है. ये वचन आहे. Say, God didn't say he will fight harder. देव असं नाही म्हटलं की तो खूप मोठ्या जोमाने लढाई करेल. He didn't say, with whom my hand shall be established, he will fight harder. आणि ज्याच्याशी माझा हात स्थिर राहील तो जास्त जोरात लढाई करेल. God said, I will establish him. देव म्हणतो मी त्याला स्थिर स्थावर करीन, जे- मी त्याला स्थिर करीन. So, no devil gets to collect from someone God has authorized. तर एकाही सैतानाला अशा कोणाकडून सुद्धा काहीही गोळा करता येत नाही ज्याला देवाने अधिकार दिलाय आणि तेलाने भरलंय. Amen. Amen. So, heaven cannot invoice what hell cannot invoice what heaven has already approved for us. तर स्वर्गाने आपल्याला जे मान्यता देऊन टाकलेलं आहे त्याची नवीन बिल नरक नाही काढू शकत. Never. वो तो अप्रूव्ड है ऑलरेडी. तू नया बिल और नया इनवॉइस क्या निकाल रहा God है? has, नरक नहीं कर yes, सकता. God has already approved it. देवाने ऑलरेडी मान्यता दिलेली आहे. ते नरक आणि नवीन बिल काय फाडणार? Amen. देवाने मान्यताच देऊन टाकली ना. Oil does not remove conflict. आणि तेल म्हणजे त्यातनं आपले वादीवाद निघत नाही. Say, conflict will be there, कॉन्फ्लिक्ट, वादीवाद वगैरे ते चालत राहतं बेटा. but it will remove defeat. पण पराजय काढून टाकेल. पराजय, हार काढून टाकेल. Conflict will be there, हा, थोडेफार वादीवाद ते पदराला मारलेली गाठ आहे ते असतातच. but holy oil will remove defeat from your पण life. पवित्र तेल तुझ्या जीवनातनं पराजय काढून टाकेल. Holy oil will give you victory. पवित्र तेल तुला विजय देईल. आमेन. Amen. आमेन. हालेलुया. And so when God anoints you, तर देव जेव्हा तुला अभिषिक्त करतो, He is not just entertaining you. तर देव काय तुझं केवळ मनोरंजन करत नाहीये. No, He is endorsing you. देव तुझ्यावर मान्यतेचा शिक्का लावतोय. He is stamping upon you. शिक्का शिक्का स्टॅम्प मार रहा है प्रभु तेरे पर. He is putting His name on your assignment. त्याचं नाव टाकतोय तुझ्या कामगिरीवर. Say,
Because the anointing is heaven's signature for his children. का अभिषेक म्हणजे स्वर्गातली सही आहे त्याच्या मुलांना दिलेली. Yes. स्वर्गातली सही काय? स्वर्गातली Anointing सही oil. काय? अभिषेक. Anointing oil. अभिषेक, तेलाचा अभिषेक, स्वर्गातली सही आहे ती. Abhishek Sambhal. हाँ, तो संभाल, तो तू संभाल. संभाल पाए हुए अभिषेक को तू संभाल. फंस ना जाना अभिमान में, Yes. वो गरीबी साथ लाएगा. पड़ ना जाना धन के मोह में, तुझे पाताल में ले जाएगा. Praise God. Amen. And so when God signs something, तर देव जेव्हा कशावर सही करतो, hell is forced to read it. नरकाला बळजबरीनं ते वाचावंच लागतं. बळजबरीनं वाचावं लागतं नरकाला. The signature makes the devil to read it. कारण ती सही जी आहे ना स्वर्गातली, ती सैतानाला ते वाचायला लावते की तुझे पडना ही पडेगा. हेवन से सिग्नेचर आया है. Your signature has no value. तुझ्या सहीला काही किंमत नाही रे. Devil says, I don't value your सैतान signature. म्हणतो तुझ्या सहीला मी काय किंमत देत नाही. मग ते कुठली पण असो सही तुझी, किती मोठं sign करा. हा JPS असो काय पण असो, ते सैतान नाही मानत. माझी Jesus is signature. हा. येशूंनी स्वर्गातनं दिलेली सही पाहिजे. Amen. आमेन. See, let me say it this way. असं सांगतो बघा, Your efforts can impress people. तुझे परिश्रम जे असतात ना, कष्ट आणि परिश्रम, ते लोकांवरती छाप पाडतात. But oil will intimidate principalities and पण जे powers and rulers. तुझ्यावर असलेलं तेल आहे ना, ते तेल सगळ्या सत्ता अधिकारांना नाडतं, आडवं. Skill may get man's applause. कलागुण, प्रतिभा या सगळ्याला माणसांकडनं टाळ्या मिळतात. But it's only anointing that gets the result. पण अभिषेक रिझल्ट आणतो. Anointing will get you result. 100% result. अभिषेक तुला 100% रिझल्ट देईल. Say, Amen. you can have talent also तुमच्याकडे कलागुण असतील and still be powerless. तरी तुम्ही सामर्थ्यहीन असू शकता. This is true. हे खरं आहे. Many are very talented. अनेक जण अतिशय कलागुणी, मल्टी टॅलेंटेड लोक पण आहेत खोऱ्यानी. Yes. They have got 10 hands to do the work. 10 हात आहेत त्यांच्याकडे काम करायला. हाऊ वी डोंट नो, पण त्यांच्याकडे 10 हात आहेत काम करायला, But still they are powerless. तरी सामर्थ्यहीन आहेत. 10 हात से काम कर रहा बंदा फिर भी पावर नाही. But you cannot have oil and remain ineffective. पण तुझ्यावर तेल आहे आणि तुझी काही छाप पडत नाही, तुझा प्रभाव पडत नाही, असं होऊ शकत नाही जर तुझ्यावर अभिषेक असेल तर. Oil gives weightage Ah. even to your words. तर हे तेल आहे ना, तुझ्या शब्दांना पण वजन देतं. वजन तोंडातनं बाहेर येणाऱ्या शब्दांना वजन देतं अभिषेक. Oil gives weightage even in your presence. ते तेल तुझ्या सहवासालाही वजन देतं. You हे enter a आले. place, एखाद्या जागी तुम्ही प्रवेश the कराल, whole place stands up for you. अख्खी जागा तुझ्यासाठी उभी राहते. अभिषेकात ती कुवत आहे. Amen. बाकी तो हम आने पे क्या ही क्या होता है मालूम नहीं. It gives authority to your presence. तुमच्या सहवासाला अधिकार देतो अभिषेक. It gives volume also to the silence. आणि शांततेला पण आवाज देतो अभिषेक. ओ हालेलुया. Amen. नहीं तो बजाएंगे लेकिन वो जाएगा नहीं. अभिषेक से बजाएंगे वो ऐसे जाएगा. Praise God. You know, some of you are tired तुमच्यातले काही लोकांना दमलेले असतात, because you have been trying and trying to do it in the flesh. कारण तुम्ही देहामध्ये करायचा प्रयत्न करताय देहात, अंगात, शरीरात. But if you had only done it in the spirit, फक्त जर आत्म्यात उतरून केलं किंवा केलं असतं तर only once is enough. एकदा केलेलं बास होतं. मग See? आत्म्यात उतरून केलं ना, एकदा केलेलं पण बास होतं. Because many have been running on empty का अनेक जण रिकामे धावतात and they're calling it faith. आणि त्याला विश्वास म्हणतात ते लोक. Yes, people call faith for anything. लोक विश्वास कशालाही विश्वासाचं नाव देतात. They have not read the Bible, but they talk of faith. बायबल कधी वाचलं नाही आणि गप्पा चालल्यात विश्वासाच्या. बोला. And Bible says faith comes by hearing the word. आणि बायबल म्हणतं देवाचं वचन ऐकून विश्वास येतो. And they never hear the word. ते कधी वचन ऐकायला बसत नाहीत. But yet they say, I have faith that I will get a job. तरी म्हणतात माझा विश्वास आहे, मी बिलीवर आहे, मला नोकरी मिळणार. No. बिलीवर या Just because a believer you will not get a job, but you have faith from the word, then you will get a job. बिलीवर आहे म्हणून नोकरी मिळत नाही काही, पण देवाच्या वचनांवर विश्वास ठेवला तर नोकरी मिळते. But today, पण आज God is going to shift you. देव तुम्हाला ना हलवणार आहे. He is going to shift you देव तुम्हाला हलवणार आहे. from exhaustion to authorization. हे जे थकल्यासारखं झालंय ना तुमचं,
तिथे देव तुम्हाला अधिकार देणार आहे. From striving to permission, हे जे संघर्ष आणि डोकेफोड चालली आहे ना तुमची, त्यातनं देव तुम्हाला परवानगी देणार आहे. I am going to take out that permission for you. आणि ती परवानगी तुमच्यासाठी मी काढायला जाणार आहे. Amen. बीच में वकील लगता है, अपने को प्रभु ने भेजा है. Praise God. हमें Amen. कितना अच्छा हो गया, अपने लिए वो मांगेंगे. If God is ready to fight for you, आणि देव जर तुझ्यासाठी तुझ्या वतीनं लढायला तयार आहे, you must be authorized to stand. मग तुला तो अधिकार पाहिजेच ना उभं राहायला. If you want God to fight for you, तुझी इच्छा आहे की देवाने तुझ्या बाजूनं वतीनं लढावं, you must be authorized to stand. तो अधिकार तर असला पाहिजे ना तुझ्याकडे उभं राहायचा. And if heaven is backing you, आणि स्वर्गाचं तुला पाठिंबा देत आहे, then hell must back out. तर नरकानी माघार घ्यायलाच हवी. स्वर्गाचा पाठिंबा आहे म्हणजे नरकाचा माघार. Hell cannot stand before heaven. मग नरक नाही उभं राहू शकत ना स्वर्गासमोर. You don't win because you're strong. तुम्ही बलवान आहात म्हणून जिंकत नाहीये. You win because you are sent by God. तुम्हाला देवाने पाठवलंय म्हणून तुम्ही जिंकताय. Because you are handpicked by God. कारण देवाने तुम्हाला हातांनी फुलं वेचतो तसं वेचलंय. Because God has authorized you. देवाने तुला अधिकार दिलाय. Amen. आमेन. You don't overcome because you are loud. आणि तू फार जोरात बोलतो, इसका आवाज ऐसा एकदम जबरदस्त आवाज है, इसके लिए जीत कर या, असं No, काही नाही. you overcome because you are anointed. तू अभिषिक्त आहे म्हणून तू जिंकून येतो. बाकी आवाज में भी क्या ही रखा है, जैसे नाम में क्या रखा है. Say, so this is not hype, this is holy authority. तर हा पवित्र अधिकार दिलेला आहे. Amen. आमेन. This is not emotion, raising up emotions. त्या काही भावनांना उचंबळून आणतात असं नव्हे. No, this is empowerment. हे वरून आलेलं सामर्थ्य Your आहे. emotion cannot win anywhere. तुमच्या भावना तिथे कुठे जिंकू शकत नाही. Some places it can win, काही जागांमध्ये भावना जिंकतील, but पण empowerment will win you everywhere. वरून आलेलं सामर्थ्य तुला सगळीकडे जिंकवेल. Amen. आमेन. And this is that holy oil आणि हे ते पवित्र तेल that turns ordinary people into authorized rulers of that place. जे साधारण माणसांना त्या जागेत राज्य करणारे अधिकारी बनवतं. You will rule in your company. तुमच्या कंपनीत तुझं राज्य चालेल. You will rule in your neighborhood. तुझ्या शेजाऱ्या बाजारात राज्य तुझं चालेल. You will rule in your home. तुझ्या घरातही तुझंच राज्य चालेल. Because the anointing makes the difference. कारण की अभिषेक फरक पाडतो. Amen. आमेन. नवा Anointing makes the difference. अभिषेक फरक पाडतो. नवा अभिषिक्त गडी नव राज्य. Say, आमेन. and this is the oil that silences fear. आणि हे तेल आहे ना भीतीला शांत करतं It strips chaos. आणि गोंधळाला उघड करून टाकतं. Amen. आमेन. That is the kind of anointing you should carry. हा असा अभिषेक घेऊन आपण फिरायचं बेटा. Amen. आमेन. And this is the kind of oil that announces to the enemy that the person has come. आणि या अशा पद्धतीचा अभिषेक शत्रूला घोषित करून सांगतो, संभाला वो अभिषेक बंदा आ रहा है. Because he alone has the authorization. आणि त्याच्याकडे अधिकार आहे, He has the permission. त्याच्याकडे परवानगी आहे. Amen. आमेन. So before we go further, let this be settled in your spirit. तर पुढे जाण्याअगोदर तुमच्या आत्म्यामध्ये हे स्थिर स्थावर करा. We Christians were never meant to live unauthorized on this earth. आपणा ख्रिश्चन लोकांना या पृथ्वीवरती अधिकार न देता राहायला बोलवलेलंच नाही. No. नाही म्हणजे नाही. You have to move with authority. अधिकाराने फिरायचं तुम्ही. You have to move with authority. The अधिकाराने world will kill you. जग तुला गिळून The टाकेल. world will swallow you हे up. जग तुला गिळून टाकेल, खाऊन टाकेल असं जग आहे. Amen. आमेन. मारून टाकेल एका मिनिटात तुला. You are never designed to beg circumstances. आणि परिस्थितींना भीक मागायला काही तुझी रचना केलेली नाही. You are called to walk in dominion. तुला साम्राज्यात चालायला बोलवलंय. Amen. Amen. By oil, through alignment to God. देवाशी जुळवून देवाकडनं तेलाचा अभिषेक आणि अधिकार घेऊन Living under God's authority. देवाच्या अधिकाराखाली जगून. Amen. आमेन. So now turn to your neighbor and tell, आता तुमच्या शेजाऱ्याकडे वळण म्हणा, I don't need more strength. मला जास्त शक्तीची गरज नाही, I need fresh oil. मला ताज्या तेलाची गरज आहे. ताज्या तेलाचा अभ्यंग मला कर. दावीद म्हणाला, I हालेलुया. don't need more wisdom. मला अजून ज्ञानाची गरज नाही, I need more fresh oil. मला अजून ताज्या तेलाची गरज आहे बेटा. आमेन. Tell your neighbor, सांगा शेजाऱ्याला, तुला वर यायचं असेल हा तर वर ये, तर अभिषेक घे घे. आणि मग वर ये. Say, आणि अभिषेक कुठे मिळतो? खडकी बाजारात नाही, say. देवाच्या चरणापाशी. So before we run, we should be rooted in God. तर धावायच्या अगोदर देवात मुळावलेले व्हा.
भाग रहा किधर नहीं पहुंच रहा, क्यों प्रभु के पास ही नहीं आ रहा. Before going to work, be anointed and then go to work. कामाला ऑफिसला जायच्या आधी थोडा अभिषेक घ्या मग जा. Praise हा, God. असं नाही You will जायचं. see changes in that बदल area. दिसेल, बदल दिसतो. Amen. Amen. Suddenly a good news will come to you. अचानक कानावर चांगली बातमी येते. Suddenly a promotion will come to you. अचानक प्रमोशन मिळतं. Anointing even changes your boss's heart. अभिषेक तुझ्या मालकाचं हृदय पण बदलतो रे. आज सगळ्यांचं हृदय त्याच्या हातात आहे. Say, many people are frustrated not because they lack power. अनेक बिलियर लोक का वैतागलेत माहितीये का? त्यांच्याकडे सामर्थ्य नाहीये म्हणून नाही, They lack clarity. पण त्यांना स्पष्टताच नाही, They क्लॅरिटी don't नाही. know त्यांना काही माहिती the नाही, पत्ताच importance नाही. of holy oil. त्यांना पत्ताच नाही पवित्र तेलाचा, म्हणून असे वैतागलेले आहेत बरेच बिलियर. And so when God wants you to move forward, तर देव जेव्हा अशी इच्छा बाळगतो की तू पुढे जायचं, first He clears your understanding. पहिलं देव काय करतो, तुझी समजूत आहे ना त्याला एकदम क्लॅरिटी देतो, एकदम स्पष्ट. So let's now define the anointing. तर आता अभिषेकाची व्याख्या काय बघू. The anointing is अभिषेक म्हणजे God choosing you. देवाने तुला निवडणे. लिहून ठेवा, अभिषेक म्हणजे देवाने मला निवडणे And God equipping you. आणि देवाने मला सज्ज करणे And God backing you up. आणि देवाने मला पाठिंबा देणे म्हणजे अभिषेक. असं That घ्या. is in simple terms बस an anointing. साध्या भाषेमध्ये अभिषेकाचा अर्थ हा आहे. It's not your personality. बाकी तुझी पर्सनॅलिटी, तुझं व्यक्तिमत्व कसं वगैरे त्यावर It's नाही. not your education. तुझं शिक्षण पण नाही, It's not your confidence. आणि तुझा विश्वास, कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स काहीच नाही. It is God saying, देव असं म्हणणं, I am with you in this. मी या सगळ्यात मी तुझ्या सोबत आहे, मी आहे तुझ्या मी सोबत. आहे. That is anointing. त्याला म्हणतात अभिषेक. देवाने म्हणणं आपल्याला, मी आहे, I am with you in this. मी या गोष्टीत तुझ्या सोबत आहे. And when oil rests on you, आणि तेल जेव्हा येऊन तुझ्यावर बसतं, heaven stands behind you. स्वर्ग मागे उभं राहतं, Angels stand behind you. देवदूत तुझ्या मागे उभे राहतात. ओ हालेलुया. Amen. आमेन. मग कोण कशाला आपल्या नादी लागायला येत? मग सैतान तर येणारच नाही. The anointing is not what you do for God. अभिषेक म्हणजे देवासाठी तू काय काय करतो ते नाही रे. It is what God does through you. देव तुझ्याद्वारे काय काय करतो, तो अभिषेक आहे. That is anointing. त्याला अभिषेक म्हणतात. Amen. तू देवासाठी काय काय करतो नाही, तुझ्याद्वारे देवाने काय काय करून घेतलं, हेच अभिषेक. Say, a gift may open the door, एखादी देणगी दार उघडेल, but the oil it is that keeps it open for a long, long time. पण ते दार बराच वेळ उघडं ठेवायला तेल मदत करतं. Amen. आमेन. Gift can open the door, बाकी देणगी किंवा गिफ्ट दार उघडू शकते, but it can close also. पण बंदही करू शकते. But it's the holy oil that will keep it open. पण पवित्र तेल त्या दाराला उघडच ठेवतं. Even your talent can start a thing. आणि तुमच्या कला सुद्धा, म्हणजे तुमच्या जी काही कला आहे ती कला पण तुम्हाला एखादी गोष्ट सुरू करून देईल, बिकॉज यू आर टॅलेंटेड. But पण it is the anointing that will sustain it. अभिषेक त्याला टिकवून ठेवेल. Say, सुरू करायला कला पुरेशी आहे, टिकून ठेवायला कलाविद अभिषेक गरजेचा आहे. say, today if I am stuck in this calling for आज- all these years, आज एवढी सारी वर्ष जे माझ्या पाचारणात मी असा डिंकासारखा चिकटून आहे, nobody could shake me. कोणी मला कधी हदरवू शकलं नाही. It's the anointing. अभिषेक, God backing me up. देवाचा मला पाठिंबा आहे. और क्या, Not me working for God, मी देवासाठी काम केलं नाही रे, but God working through me. देवाने माझ्याद्वारे काम केलं ते. Amen. आमच्यात काय कुवत आहे? एका माणसाला 2 तास 4 तास एका खुर्चीवर बसून ठेवायची कुवत आहे का आमच्यात? नाही. मग कोण? देव. You can be अभिषेक. gifted तुम्ही असाल कलागुणी, and still be burnt out. तरी दमलेले असाल, एकदम जळलेले दमलेले. But oil will renew your strength. पण अभिषेक ते तेल तुझ्या शक्तीला नवीन करतं. Oil will make you to look younger. ते तेल तुला जवान दिसवतं. Oil will make you to look stronger. ते तेल तुला बलवान दिसवतं. Oil will make you to overcome ते things. तेल तुला महाविजयी करतं. Say, ते तेल तुला जवान ठेवतं. we need dominion. आपल्याला ते साम्राज्य वर्चस्व पाहिजे. I mean, you cannot expect a servant to rule, बघा, एखाद्या नोकरानं राज्य करणं ही अपेक्षा चुकीची आहे. but a person who is a ruler can rule. पण जो अधिकारी आहे तो तर राज्य करू शकतो. Say, तो and so अधिकारी आहे. God wants to make you ruler. देवाला तुला तो राज्यकर्ता बनवायचा आहे. Amen. अधिकारयुक्त राज्यकर्ता. So let's talk about dominion now. बरं, आता हे जे साम्राज्य किंवा वर्चस्व आहे त्याच्याविषयी बोलूया. Dominion is authority to govern what God has assigned to you. साम्राज्य म्हणजे देवाने तुला जी दिलेली कामगिरी आहे ती अधिकारानं तू पूर्ण करणं. Amen. Amen. It's not controlling people. लोकांवर कंट्रोल ठेवणं नाही, लोकांवर ताबा ठेवणं नाही. It's not
having control over the people's lives. लोकांच्या जीवनावर ताबा ठेवणं, लोकांच्या जीवनावर कंट्रोल ठेवणं नाही की मैं ये बंदा ना मैं बोलता ऐसा ही बोलता, मैं जो बोलता वही करता. असं नवे 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 It's stewardship over responsibility. आलेल्या जबाबदारीचा कारभार बघणं. Amen. That Amen. is dominion. त्याला म्हणतात साम्राज्य आणि वर्चस्व. लोकांवरती वर्चस्व नाही रे. Dominion means साम्राज्य वर्चस्व म्हणजे I don't panic. मी गोंधळत नाही. Isaac staying in Gerar. इसाक गरारात राहिला, That is dominion. त्याचं साम्राज्य. Isaac digging up wells इसाकाने तिथे विहिरी in खणल्या, a foreign land त्या परदेशी त्याने विहिरी खणल्या and having wells full of water. आणि त्या पण पाण्याने भरलेल्या. That is dominion. ते वर्चस्व. The local people, जे लोकल गावातले लोक, they didn't have dominion. त्यांना नव्हतं ते वर्चस्व आणि साम्राज्य. That's why they didn't dig up any wells. म्हणून त्यांनी विहिरी खणल्याच नाही. They knew that if we dig wells, only snakes will come त्यांना out. माहिती होतं आम्ही खणाल गेलो तर सापच बाहेर येतील, ये पाणी बिनी तो हमको नाही मिळने वाला. But when Isaac dug, पण इसाकाने जेव्हा खणलं, waters came out. पाणी आलं. That is dominion. ह्याला म्हणतात वर्चस्व आणि साम्राज्य. Having power over the land. की त्या प्रांतावरती साम्राज्य, त्या प्रांतावर अधिकार, Having power over the waters. त्या पाण्यावरती आपल्याला सामर्थ्य. Amen. आमेन. Spring up, O wells. अजून विहिरी येऊ देत, फुटू देत. Amen. आमेन. Spring up, O wells. अजून मोठी विहीर, अजून पाण्याने भरलेली विहीर. Dominion means I don't panic. साम्राज्य म्हणजे काही झालं तरी मी गोंधळत नाही. I don't panic under pressure. काही झालं, काही प्रेशर आलं तर मी असा अडकत नाही त्याच्या खाली. Because I know who authorized me. मला माहितीये मला कोणी अधिकार देऊन पाठवलंय. Amen. आमेन. That is not arrogance. आणि त्याला उद्धटपणा म्हणत नाहीत. It is alignment. त्याला उद्धटपणा म्हणत नाहीत बेटा, त्याला जुळवून घेणं म्हणतात. When you're aligned with God, it looks like arrogance. जेव्हा तुम्ही देवाशी जुळवून घेताना तेव्हा अनेकांना ते असं वाटतं की हा माणूस किती उद्धट आहे. It looks like, he's having dominion. म्हणजे अनेकांना असं वाटतं He's किती dominating me. किती माझ्यावरती वर्चस्व गाजवतात हे. He असं is वाटतं. not dominating. ते तुझ्यावर वर्चस्व गाजवत He नाही. is so much aligned with तो God एवढा देवाशी जुळलेला आहे that he is talking like God. की तो देवासारखंच बोलतोय. तो तुझ्यावर हुकुमशाही करत नाहीये, तो तुझ्यावर वर्चस्व गाजवत नाहीये. डोंट मिसअंडरस्टँड हिम. Say, तो उद्धट नाहीये, पण तो देवाशी इतका जुळला है कि अभी हम दोनों अलग है ही नहीं, हम दोनों एक है. when Jesus spoke, येशू जेव्हा बोलले it sounded arrogance. असं वाटलं लोकांना, काही ना काय उद्धट आहे. Without me, you can do nothing. येशू म्हणाले ना माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. हा कोण आहे? हा झालं काहींचं It's सरकलं. not arrogance. अरे याला It is उद्धटपणा the म्हणतात. truth. याला सत्य म्हणतात. He was aligned with God. जे खरं आहे ते खरं आहे. येशू देवाशी एवढे जुळलेले होते की येशू म्हटले माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. काही लोकांचं सरकलं, म्हटलं किती उद्धट आहे. Dominion is not bullying. साम्राज्य म्हणजे वी आर नॉट बुलिंग एनीबडी. आपण काही कोणाच्या खोड्या काढत It नाहीये. is not intimidation. आपण काय कोणाशी लुडबुड करत It's नाहीये. not loudness. आपण काय कोणाशी एकदम जोरात जात नाहीये. Dominion is quiet confidence. साम्राज्य म्हणजे शांत आहे पण विश्वास Why? आहे. का? Because his soul is rooted in God. कारण त्याचा जीव देवात मुळावलेला आहे. सायलेंट वॉटर रन्स डीप म्हणतात. शांत पाणी फार खोल असतं. And when you have dominion, आणि जेव्हा तुमच्याकडे ते राज्य येतं you don't have to put a badge and say, I have dominion. मग ते बॅच लावून म्हणायला लागतच नाही की देखो ना मेरे पास बहुत अधिकार है. देखो ना देखो देखो ना नाही दिख क्या Every रहा. office has a badge. प्रत्येक ऑफिसला एक बॅच असतो है ना. But when the holy oil is upon your head, पण पवित्र तेल तुझ्या डोक्यावर आलं you don't need a badge. मग बॅच बीच लागत नाही. पोस्ट नहीं लगता. Amen. हम कैसे भी कर लेते कि वो अभिषेक करा के लेता है, पोस्ट लगता ही नहीं. You don't need to even announce अनाउंस करायला लागत नाही. that Announce. Peter is coming. पीटर येत आहे, Let him have dominion. आता त्यांना वर्चस्व मिळू दे. नाही, No. नाही, नाही. You don't need to announce it. काही अनाउन्स करायला लागत Your नाही. environment will respond to your presence. तुझा परिसर, तुझं वातावरण तुझ्या सहवासाला प्रतिसाद देणार की पीटर आले. Praise He God. has arrived. Say, you know, a police officer, एखादे पोलीस ऑफिसर असतात he ना, does not stop the traffic because he is bigger than the cars. आता ते पोलीस गाड्यांपेक्षा मोठे आहेत म्हणून गाड्या थांबवतात असं नसतं. No. ट्रॅफिक पोलीस आता समजा ते चौकात उभे आहेत आणि गाड्या थांबवतायत तर त्या गाड्यांपेक्षा ते मोठे आहेत म्हणून नाही. No, he stopped the traffic because of the badge. पण जो बॅच है त्यांना, त्या बॅच पाई ट्रैफिक थामता उन्होंने खाली ऐसा किया, वो बराबर रुकता है, नहीं तो मालूम है रिसीट फटेगी. Because the power is not in his muscles. कारण की सामर्थ्य त्याच्या स्नायूत नाहीये. It's in the authorization that the government of India has given him. भारतीय सरकारनं दिलेला अधिकार आहे तो Amen. त्यांना. And so the cars that should crush him still stop. तर ज्या गाड्यांनी त्या पोलीस माणसाला चुरडून टाकायला हवं होतं त्या गाड्याही थांबतात. Why? का?
That is dominion. ते साम्राज्य आहे, तो अधिकार आहे. Anointing gives you an invisible badge. अभिषेक तुम्हाला अदृश्य बॅज देतो, जो दिसत नाही पण तुला दिलेला आहे. Amen. Amen. And every time you carry the anointing, आणि ज्या दरवेळेला तू अभिषेक घेऊन येशील, the spirit world sees that badge. आत्मिक जग त्या बॅजला बघतं Amen. की हा अभिषिक्त माणूस आला. But see, you have to be very careful. पण सांभाळून राहायचं फार. Wherever we speak of dominion, जिथे कुठे आपण साम्राज्य, वर्चस्व या गोष्टी बोलतो, let us not mistake it to dominating people. तिथे लोकांवरती राज्य गाजवायला नाही बरं का, ती गैरसमजूत आहे. लोकांवरती राज्य नाही गाजवायचं आपल्याला. Because that's some of the ministers have fallen because of this. काही सेवकगण असा यामुळेच पडून जातात की लोकांवरती राज्य गाजवतात. I remember going for a meeting, मला आठवतं मी एका सभेला गेलो, and the person who was driving the car, एक व्यक्ती गाडी चालवत होता. he told me, तो मला म्हणाला "Oh, I'm very scared of that pastor की मी ना त्या अशाशा पास्टरांना फार घाबरतो, because he puts a curse directly." पण ते डायरेक्ट शापच देतात. बिचारा, See, that is misusing dominion. हे म्हणजे साम्राज्याचा गैरवापर आहे. असा डायरेक्ट शाप. That's why बंदा we डर डर के गाडी चला रहा. say, Amen. आमेन. God never anointed man to dominate people. देवाने कधी माणसांना अभिषेक अशासाठी दिलेला नाही की त्यांनी दुसऱ्यांवरती राज्य गाजवायचं. God anointed man to steward the creation. देवाने माणसाला अभिषेक संपूर्ण निर्मितीचा कारभार बघायला दिलाय. Amen. आमेन. To change the situation. परिस्थिती बदलायला दिलाय. To change the Pharaoh's heart. फारोचं हृदय बदलायला अभिषेक दिलाय. लोकांवर राज्य करायला नाही, People are to be loved. लोकांवरती प्रेम करायला अभिषेक People दिलाय. are not to be managed. लोकांना मॅनेज करायला नाही, लोकांवर प्रेम करायला. Purpose is the assignment. संकल्प कामगिरी आहे. Amen. आमेन. And so dominion operates over systems. तर साम्राज्य सिस्टमवर कार्य करतं, It operates on the environment. परिसरावर, वातावरणावर कार्य करतं, It operates in the resources. आलेल्या पुरवठ्यावर कार्य करतं, It operates in the circumstances. परिस्थितीवर कार्य करतं, It operates over the devil's works. सैतानिक कृत्यांवर कार्य करतं. And you have to use your dominion power in these areas. आणि या सगळ्या भागांमध्ये तुम्ही ते तुमचं साम्राज्य, तो अधिकार वापरायचा. Like Jesus stood up when the Yeshu. storm rose on the sea. समुद्रावर वादळ सुटलं तेव्हा येशू उभे राहिले And he said, silent. आणि म्हणाले शांत हो. Everything became silent. सगळं शांत झालं. That is dominion. अरे याला म्हणतात साम्राज्य. मैं किसी का राज चले तो ऐसा चले कि उन्होंने बोला शांत हो तो वादळ ही शांत हो गया. And so when dominion is misunderstood, तर या साम्राज्याची जेव्हा गैरसमजूत होते ना, it turns into abuse. मग त्याच्यातनं निंदा नालस्ती येते. See? And so when oil is missing, तेल जेव्हा नाहीये, authority will become harsh. अधिकार कडक होतो. मग See? तेल पाहिजे. It is the oil तेल तेल that keeps that sweetness even in your tongue. तेल तुझ्या जिभेवर पण गोडवी ठेवतं. तेल जिभेवर गोडवी ठेवतं. Whenever you see any person become harsh, जेव्हा कुठल्याही माणसाला तुम्ही एकदम कडक बघताना बोलताना, his anointing has waned. म्हणायचा अभिषेक गेलेला आहे. See? अभिषेक गेलेला Amen. आहे. But when oil is present, पण तेल जेव्हा हजर आहे, authority also becomes compassionate. अधिकार सुद्धा कळवळ्याने काम करतो. In fact, you become more compassionate. तुम्ही तर अजून कळवळ्याने भरून जाता. मग जर अभिषिक्त असाल तर You become more loving, अजून प्रेमळ बनता. तुम्ही जर more अभिषिक्त- merciful, अजून दयाळू बनता. जर अभिषिक्त असाल तर more forgiving, अजून क्षमा करणारे बनता. more अभिषिक्त- understanding. अजून समजूतदार बनता. जर अभिषिक्त असाल तर See, godly dominion never needs to humiliate to validate itself. दैवी साम्राज्याला स्वतःची हुकुमशाही कायम ठेवायला कुणाला लज्जित अपमानित करावं लागत नाही. No. नाही. Look at Jesus. येशू बघा, The Pharisees had no oil on their head. पुरुषांच्या डोक्यावर तेल नाही. That's why they caught a woman who was caught in adultery, आणि म्हणून त्यांनी काय केलं, व्यभिचार करताना पकडलेली बाई आणली, brought before Jesus. येशूंसमोर ठेवली. Now Jesus had a thick oil, येशूंवरती जाड तेल, but see the love. पण प्रेम बघा. प्रेम बघा. He said, "He who is without any sin cast the first stone." येशू म्हणाले, नसेल जो कोणी पापी तुम्हामध्ये दगड मारा त्याने तिला आधी. See, he had dominion, साम्राज्य होतं येशूंचं, but see the language. पण भाषा बघा. It is the oil हा, तेल तेल that makes you more compassionate, तेल तुम्हाला कळव्यानं भरतं. more तेल- loving. तेल तुम्हाला प्रेमळ करतं.
Dominion also means साम्राज्य म्हणजे असंही standing where fear used to rule your life once. भीती जिथे तुझ्या जीवनावर एकेकाळी राज्य करायची तिथं तू उभं राहणं. Every time you're afraid of something, ज्या दरवेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीला घाबरता spend some time speaking in tongues. थोडं अन्य भाषेत बोलायला वेळ Let the द्या. anointing come on you. अभिषेक स्वतःवर येऊ द्या. आज See आपण how बोलू. fear will go. अभिषेक येतो बघा कसा आपल्यावरती आणि मग भीती निघून जाते. थोडं अन्य भाषेत बोलायला लागायचं. Say, fear will go suddenly. भीती अचानक निघून जाते. The things you feared, now it does not have control over you. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटायची त्या गोष्टींचा आता तुमच्यावर चालतच नाही. Say, का अन्य भाषेत बोललो अभिषेक आला. because it becomes something like you become a king. कारण तुम्ही राजा झाल्यासारखं बनतंय. You know, king is not afraid of anybody. राजा नाही कोणाला घाबरत, तो राजा आहे. देशाचे महाराज आहेत ते. In the same कोणी way, डरते तसं when you have the anointing, जेव्हा तुझ्यावर अभिषेक असतो you behave like a king. तुम्ही राजासारखे वागता. Amen. आमेन. And so when God anoints you, आणि देव जेव्हा तुला अभिषिक्त करतो He gives you the right to occupy every space. देव तुला हक्क देतो की प्रत्येक जागा तू घेऊ शकतोस. Amen. प्रत्येक जागा तू घेऊ शकतोस. Even those spaces that intimidated you once. अशाही जागा की ज्या जागा एकेकाळी तुला मानत नव्हत्या, लुडबुड करत होत्या, त्या जागाही तू घेऊ शकतोस अभिषिक्त असशील तर. The same room that silenced you now listens to you. जी खोली एकेकाळी तुला शांत बस म्हणायची तीच खोली आता तुझं ऐकते का आता तू अभिषिक्त आहे. The same challenges that stopped you now responds to you. जी आव्हानं तुला थांबवायची तीच आव्हानं आता तुझं ऐकतात का का आता तू अभिषिक्त आहे. Sometimes people say, कधी कधी लोक म्हणतात yesterday my boss was not ready to listen to me. Today he was very glad to listen to अहो me. काल माझा बॉस माझा ऐकायलाच तयार नव्हता आणि आज आनंदाने माझा ऐकत होता. He has not changed. The anointing has changed him. तो नाही बदलला, अभिषेकाने त्याला बदललंय. कारण आज तू प्रेयर करून अभिषेक घेऊन गेला. कल तू ऐसे ही उठ के गया था, आज तू थोड़ा प्रेयर करके अभिषेक लेके गया, वो बदल गया. Praise God. Amen. And so think of it like this. तर असा विचार करा, When you rent a house, जेव्हा तुम्ही घर भाड्यावर देता you are careful and you are temporary. तुम्ही सांभाळून राहता. भाड्यावर समजा घर घेतलंय तर सांभाळून राहता कारण तुम्हाला माहितीये मी ते तात्पुरतं आहे. See, you can't even hit a nail. म्हणजे एखादा खेळा सुद्धा आपण परवानगी न घेता ठोकू नाही शकत. But when you own it, पण घर जर स्वतःच आहे you मालकीचं, walk differently. मग आपली चाल वेगळी Isn't it? आहे की नाही. तुमचं घर चाल मेरा. एकदम बदलतं. अरे चाल वेगळी, मग घर मेरा आहे. Even before going in the house, you will see everybody looks hot and then. घरात जायच्या आधी पण तुम्ही इकडे तिकडे बघता कोई देख रहा है नहीं, देख नहीं दो क्योंकि घर मेरा है. But when it is a rented house, you immediately go inside. भाड्याच्या घरात पण गपचूप आत जातो, है ही नहीं अपना, क्या रखा है, खाली रह रहे, वो घर तो दूसरे का है. Amen. आमेन. See, when it is your own house, स्वतःचं घर असलं ना you put your sofa anywhere, nobody तू bothers. सोफा कुठेही टाक, कोणी काय म्हणणार आहे. स्वयंपाकघरात टाक, तुला कोण काय म्हणणार आहे. सोफा तुझा, घर तुझं, किधर भी डाल. स्वयंपाक घर में सोफा डाल के सो, कौन देखने आ रहा, कौन तुझे चिल्लाएगा, घर तेरा मालिक तू. You speak with confidence. अभिषेकाने आणि विश्वासाने मग तुम्ही See, बोलता. dominion is ownership of assignment. साम्राज्य म्हणजे कामगिरीचा मालकी हक्क. See, कामगिरीचा मालकी हक्क. you don't possess people. तुम्ही काही लोकांचा मालकी हक्क घेत नाही. You possess the things that should come to you. लोक तुझ्या मालकीचे नाहीयेत. ज्या गोष्टी तुझ्याकडे आल्या पाहिजेत त्या गोष्टींचा मालकी हक्क घे. Amen. आपलं उलटच असतं सगळं. Have you ever, noticed how a landlord he asks for permission? तुम्ही पाहिले कधी एखादा मालक परवानगी कशी मागतो. If you are staying in that rented house, समजा तुम्ही भाड्याच्या घरात राहताय you want to put up something, आणि तुम्हाला काही लावायचंय you have to ask permission. तर परवानगी मागावी लागते. तुमच्या भिंतीला खिळा ठोकू का. Say, but the owner gives instructions. आणि मालक मार्गदर्शन करतो. Owner can give instructions. मालक मार्गदर्शन देऊ शकतो. Say, in the same way, तसंच you are the owner. तुम्ही मालक आहात. You are the owner of that anointing. तुम्ही त्या अभिषेकाचा मालक And आहात. so dominion doesn't beg तर circumstances. साम्राज्य किंवा वर्चस्व त्या परिस्थितीला भीक मागत नाही. Say, आमेन. it हालेलुया. doesn't beg. भीक नाही मागत परिस्थितीला, It commands आज्ञा करतं. because of the alignment. कारण तू जुळवून घेतलाय आणि तू अभिषेकात आहेस. Alignment with God. देवाशी जुळवलंय तू. असं एवढं घट्ट झालं की कळत नाही डाया हात कोणचा बाया हात कोणचा, इतना एक हो गया हम लोग. So when oil is present, तेल जेव्हा हजर असतं you stop apologizing for taking responsibility. मग जबाबदारी घेण्याबद्दल तुम्ही माफी नाही मागत. Anointing makes things in clarity. अभिषेक एकदम क्लॅरिटीनं एकदम स्पष्टपणे काम करतो. Without the oil, तेलाशिवाय people confuse activity with authority. हो ना, तेलाशिवाय माणसं काय करतात की कृत्यांची सगळी गडबड करून टाकतात अधिकारामध्ये. Amen. आमेन. सगळी गडबडच करून They टाकतात. run very fast but go nowhere. अगदी धावतात, पटापटा पटापटा धावतात, पोहोचत कुठेच नाही. A man with
no dominion. ज्या माणसाकडे ते साम्राज्य नाही, He will run everywhere, तो धावेल, सगळीकडे धावेल, but he will never go to the right place. इधर भाग रहा है, उधर भाग रहा, कभी इधर भाग रहा, कभी उधर, जिधर जाना उधर जा रही नहीं, सब But जगह a भाग रहा. person with the anointing, पण ज्या माणसावर अभिषेक आहे, he may even walk, तो चालेल but कदाचित, he will go to the right place, पण बरोबर जागी पोहोचेल. because it is the anointing that takes him. अभिषेक त्याला बरोबर नेतो. ये लोग If- भाग रहे पहुंच रहे नहीं, सब दुनिया घूम के आए, हम लोग चल चल के बरोबर जगह पे पहुंचे. They work very hard but get stuck. ते मेहनत खूप करतात पण अडकतात. But it is the oil that brings direction. तेल दिशा देतं. तेल. Jesus said तेल. the Holy Spirit will lead you येशू काय म्हणाले, पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन into करेल all things. सर्व सत्यात, सर्व गोष्टी. He will lead you into the truth. पवित्र आत्मा तुम्हाला सत्यात चालवेल. He will not speak of himself. पवित्र आत्मा स्वतःच काही बोलणार He नाही. will take from me and give it to you. पवित्र आत्मा माझ्याकडनं घेईल आणि तुम्हाला देईल. So now don't be jealous आता ईर्ष्या करू नका. that those people met Jesus. I cannot meet Jesus. या लोकांना येशू भेटले, मी नाही येशूंना भेटू शकत. Jesus said येशू म्हणाले, the Holy Spirit will take from me and give to you. पवित्र आत्मा माझ्याकडून घेऊन तुला देईल. Praise God. आमेन. Dominion will bring stability to your life. साम्राज्य काय करतं ना, तुझ्या जीवनाला एक स्थिरपणा देतं. तो चंचलपणा, ते डगमगणं सगळं निघून जातं मग. It will always produce fruit in your life. आणि नेहमी तुझ्या जीवनात फळ येतं मग. कारण कळलेलं असतं, साम्राज्य है, वर्चस्व है, अभिषेक है, हम तो खुदा के बच्चे बन गए, सब कुछ हमारा ही है. So effort without oil तर तेलाशिवायचे परिश्रम will always bring exhaustion. थकवून टाकतात. It will always bring disappointment. तेलाशिवायचे कष्ट ना नाराजी देतात आणि एकदम असं, भाई मी तर दमलेच, Say असं होतं. amen. आमेन. And so when God anoints you, तर देव जेव्हा तुम्हाला अभिषेक देतो, He is not anointing you to make you famous. तो तुम्हाला प्रसिद्ध बनायला अभिषेक देत He is not नाहीये. anointing you to rule over people. तो तुम्हाला लोकांवर राज्य करायला अभिषेक देत नाहीये. He is making you functional. तो तुला कार्यरत करतोय, कार्यरत. याची गाडी मला सुरू करून द्यायची आहे. So let not pride enter us. गर्व येऊ देऊ नका. He is wanting you to be functional. त्याची इच्छा आहे की तू कार्यरत व्हावं, तुझी गाडी सुरू व्हावी. बस. The anointing is not for spotlight. अभिषेक या प्रकाश होतांचा आणि फोकस लाईट खाली यायला नसतो. It is for stewardship. अभिषेक कारभार करायला, चाकरी पण करायला आहे. चाकरी पण. Because you have taken that responsibility of taking care of the people. कारण तुम्ही अधिकार तुम्ही जबाबदारी घेतली की मी लोकांना सांभाळेन. तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे. So He is giving you anointing. मग तो तुला अभिषेक देतो. तू जबाबदारी घेतली ना, मी लोकांना सांभाळणार आहे, मग तो तुला अभिषेक देतो. God doesn't anoint you so that you may be seen by everyone. देव अशासाठी अभिषेक देत नाही काही तुला की सगळ्यांनी आता तुला बघावं आणि म्हणावं, बघा या आल्या. He anoints you that you may be effective in that people. देव तुला अभिषेक अशासाठी देतो की त्या लोकांमध्ये तू प्रभावशाली काम करावं. And so dominion doesn't mean you control over everything. तर साम्राज्य वर्चस्व म्हणजे सगळ्याचाच लगाम तुझ्या हातात ठेवायचा असं नाहीये. No. नाही 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 नाही, आपण फारो राजा नाहीये. It means you are not controlled by everything. तू तुझ्यावरती कुठलंही नियंत्रण चालत नाही असं होतं. Amen. म्हणजे की मी कोणाच्या कंट्रोल मध्ये येऊ नाही शकत, माझ्यावर अभिषेक आहे. In other words, you may not change every storm, म्हणजे दुसऱ्या शब्दात प्रत्येक वादळ तू बदलणार नाही, but पण certain storms that come your way you can stop. काही वादळं जी तुझ्या मार्गात आली आहे त्यांना तू थांबवशील. And even in the storms you can stand steady. आणि त्या वादळात सुद्धा तू एकदम स्थिर उभा राहशील. आमेन. That is anointing. त्याला अभिषेक म्हणतात. अभिषेक. Anointing doesn't mean I am going to drive out the demons all over the land of India. अभिषेक म्हणजे अख्ख्या भारतातली सगळी भूतं मीच काढायला जाणार असं नव्हे. I mean, what have I got to do with the devil who is in Nagar or हो Nagpur? ना, माझा काय संबंध? अहमदनगर मध्ये नागपूर मध्ये जो कुठला सैतान कोणाला लागला असेल, मेरा और उसका क्या संबंध है? Say, इधर सैटरडे को आता है मेरा संबंध है, बाकी मेरा क्या संबंध है? but people who come in contact with पण me, ज्यांचा संपर्क माझ्याशी लागतो, or the devil where if he is stopping some of my work, किंवा सैतान समजा माझं काही कामच थांबवतोय, then I say leave मग मी म्हणतो सोड, आज बांधलं ना आपण, in the name of Jesus. येशूंच्या नावात लीव. It is oil that gives us permission, तेल आपल्याला परवानगी देते. and dominion that teaches us responsibility. साम्राज्य आपल्याला जबाबदारी शिकवतं की बाबा तुझ्यावर जबाबदारी आहे. So now turn to your neighbor and say, परत वळा शेजाऱ्याकडे. तुम्ही म्हणालात मालूम नाही किसके बाजू में oil gives me permission. तेल मला परवानगी देतं म्हणा. Say, oil gives me permission, तेल मला परवानगी देतं सर. and dominion gives me responsibility. साम्राज्य मला जबाबदारी देतं. Ah, साम्राज्य जबाबदारी देतं. it's responsibility. जबाबदारी, जबाबदारी, माझ्यावर जबाबदारी, तुझ्यावर जबाबदारी. भागने का नहीं, वो जबाबदारी दे रहा है, भागने का नहीं. It is responsibility, not
dominating हा, somebody. जबाबदारी एखाद्यावरती राज्य करायची नाही जबाबदारी आहे. त्याचं जीवन त्याला जगू दे ना बाबा, Amen. Say, है ना. the husband may be the head of the house, नवरा आहेच घर प्रमुख, not to dominate his wife. पण का बायकोवरती वर्चस्व गाजवायला No, का? but to have responsibility over the whole family. संपूर्ण परिवाराची जबाबदारी घ्यायला. Are you getting me? कळतंय का. So now we must deal with the disruption also. तर आता जी काही अडचण येते ना त्यालाही आपण हाताळलं If पाहिजे. dominion was God's original design, जर साम्राज्य देवाने पहिलं केलेली रचना आहे, why does life feel so hard? जीवन एवढं अवघड का वाटतो मग. See, the answer is not that dominion disappeared, आणि उत्तर हे नाहीये की साम्राज्य नाहीस झालं, but dominion somewhere got fractured. साम्राज्य कुठेतरी फ्रॅक्चर झालं. That's why म्हणून we cannot overcome certain areas. काही भागांवर आपल्याला विजयच घेता येत नाही किंवा बीच में कुछ फ्रॅक्चर हो गया हो. Because God always wanted mankind to have dominion. देवाची नेहमीच इच्छा होती की मानव जातीला साम्राज्य करता यावं. But today's dominion is different. We want to dominate other people's lives. अलीकडचं साम्राज्य वेगळंच आहे. प्रत्येकालाच दुसऱ्यांच्या जीवनावर साम्राज्य करायला आवडतं की तू हेच खा, But that is not तू the हेच first कर. plan of God. देवाची ती पहिली योजना नव्हती. त्याला ते करायचं ते करू दे. See, तू खा. when sin entered the world, पापाने जेव्हा जगात प्रवेश केला it did not erase God's plan. त्या देवाची योजना काही खोडली नाही गेली. It distorted man's position. माणसाची पोझिशन जी आहे ना त्याच्यात थोडी लुडबुड झाली, Amen. गडबड लुडबुड झाली. It distorted man's position. माणसाची पोझिशन जी होती ना त्याच्यात जरा गडबड गुडबड झाली. Adam did not lose his assignment after sin. आदामाची कामगिरी गेली नाही पाप आल्यानंतर. He lost his alignment with God. ते जुळणं जे आहे ना त्याला फ्रॅक्चर झालं कुठेतरी. Not with assignment. कामगिरीत काही नाही, कामगिरी होती. Alignment. पण ते देवाशी जे जुळणं ना ते उसको फ्रॅक्चर हो गया. When you are not aligned with God, देवाशी जेव्हा आपण जुळत नाही ना why will He give you assignment? मग देव तुला कामगिरी देईल कशाला. देव म्हणेला माझ्याशी जुळवूनच घेत नाही मी, ह्याला काम कशी सांगणार आणि दिली तरी हा कसा करणार. And so dominion was damaged. तर साम्राज्याला इजा झाली. See, God said to देव बोलला, Adam, आदामाला देव बोलला I am giving you dominion over the whole earth. संपूर्ण पृथ्वीवरचे साम्राज्य मी तुला देत आहे. Isn't it? हो की नाही. In Genesis 1 and 2, He said, उत्पत्ती 1:2 मध्ये तो म्हणाला I am giving you dominion वर्चस्व साम्राज्य देत आहे over मी the तुला. fish of the sea, समुद्रातल्या माशांवर, over the बर्ड्स ऑफ दी एअर, birds of the air, over the आकाशातल्या animals of the पक्ष्यांवर, earth. जनावरांवर. But He never said, I am giving you dominion over your wife. पण देव कधीच असं त्याला म्हणाला नाही की आदामा मी तुला तुझ्या बायकोवरचं साम्राज्य देत आहे. आणि देव बाप्पा धन्यवाद He didn't say that. असं बोलला नाही देव. म्हणून God didn't देवाला say. धन्यवाद. After you have children, तुझ्या मुलांनंतर you should have dominion over them. तू त्यांच्यावर आता साम्राज्य गाजव. No. नाही नाही नाही. He never said have dominion over one another. एकमेकांवर सुद्धा साम्राज्य गाजवा असं देव बोललेला नाही. But dominion over fish, माशांवर कर, animals, जनावरांवर, birds, पक्ष्यांवर, earth. हा, पृथ्वीवर. बायको मुलांवर नाही, दुसऱ्यांवर नाही. Say. किती माझा देव चांगला. So authority was wounded. अधिकाराला इजा झाली. Authority was not withdrawn अधिकार काढण्यात नाही आला, अधिकाराला wounded. जखमा झाल्या, अधिकाराला जखमा झाल्या. because man still worked the ground, कारण माणसाने तरी सुद्धा जमिनीवरती मेहनत तर केली ना, but now with sweat. पण घाम गाळून. अभिषेक नसेल तर हे घामच घालायला. अभिषेक नसेल तर घाम फुटतो मग. Isn't it? है की नाही. God said, by the sweat of your brow you shall earn your bread. देव म्हणाला त्याला कपाळाचा घाम गाळून तू तुझी भाकर कमवशील आणि खाशील. But it was not so before. अगोदर तसं नव्हतं. But after sin came, पाप आल्यानंतर hard work. घाम आला, मग घाम, मेहनत आली. He still ruled the earth. तरी त्याचं पृथ्वीवर राज्य होतं. माणसाचं तर आतमध्येच आहे ना ते रुलरशिप. हा म्हणजे अभिजातच आहे हो माणसांमध्ये की Say- मला ना असं सगळ्यांवरती राज्य करायला आवडतं. So even if he's a sinner, he wants to rule now. तरी तो पापी असेल तरी त्याला असंच वाटतं की मी सांगीन ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. And so he wants to rule over all the people's त्याला hearts. सगळ्या लोकांवरती राज्य करायची इच्छा होते. Amen? Amen. Like Pharaoh. जसं फारो, Pharaoh wanted to rule over all Israel. फारोला अख्ख्या इस्रायलवरती राज्य करायची इच्छा झाली. म्हणून मोशे तिथे असणार, फारो तिथे नसणार. आम्हाला फार आवडलं. मोशे तिथे असणार, फारो तिथे नसणार. See, so Adam started ruling, आदामाने राज्य करायला सुरुवात केली, but with resistance. परंतु विरोध.
Say, fish is not coming to Peter's boat. मासे पेत्राच्या नावेतच येईनात, जाळ्यातच अडकेनात. विरोध. Quails don't come unless God sends it. लावे जोवर देव पाठवत नाही तोवर येईना. विरोध. Water doesn't come unless Moses strikes जर it. मोशे मारत नाही तर खडकातनं पाणी येत नाही. Say, विरोध. hard. एकदम अवघड. Yes, you are a ruler. हा आहे तो अधिकारी. It's like a king in the jungle. हे असं ना, जंगलातला राजा. जंगलातला राजा, सिंह नाही, माणूस. And he doesn't know what to do. जंगलातला राजा एक माणूस, त्या माणसाला समजत नाही त्या जंगलात कसं राज्य He's करायचं. wearing a crown, but he sees a monkey and runs away. मुकुट घालतो, माकड बघतो आणि पळून जातो. कैसा राजा आहे. अरे जंगल में हम कैसे क्या बनेंगे राजा. So, dominion remained in man. साम्राज्य राहिलं Say, ना, dominion remained. साम्राज्य राहिलं माणसात. But ease was gone. पण ते एक जे आराम होता ना, ईज होता ना, तो गेला. Before sin, पापाच्या अगोदर Adam ruled from the resting place. आदाम काय करायचा. आरामाच्या जागेतून राज्य करायचा. One animal came, he said, you are lion. एक जनावर आलं, आदामाने त्याला नाव दिलं, आज से तुझे सिंह बुलाएंगे. So it shall be written, so shall it be done. असं लिहिले जाईल, असं केलं जाईल. आज से तेरा नाम Say, सिंह. so they all came to him. वन बाय वन एक एक जनावर त्याच्याकडे यायचं. But after sin, पाप झाल्यानंतर man started ruling from exhaustion. मनुष्यानं असं थकलेल्या अवस्थेतनं राज्य करायला लागला. First, पहिले lion come, he used to come. सिंह ये म्हटलं की सिंह यायचा. आता बोलो lion ये म्हणजे तो खायलाच आता- येतो आपल्याला. हा. Say, आता सिंह ये आजा 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 की तो खायलाच येतो. टॉमी टेक. शेवटी टॉमी भिंतीला जाऊन टेकला. टॉमी टेक. see, imagine a car that still runs, कल्पना करा, एखादी गाड़ी जी धावती है, but the alignment is off. पण अलाइनमेंट नाही, दोनों व्हील ऐसा दोन जगह पे जा रहे. It moves, हा, गाडी चालली आहे, but it pulls to one side. अरे पण कशी चालली आहे. एका बाजूला खेचती, ती मधला रस्ता धरत नाही, ती साईडला चालली. That car will not last for long. ती गाडी टिकणार आहे का. So, dominion without alignment तर जुळवून न घेता केलेलं साम्राज्य produces frustration. वैतागवाडी देतं. Say, dominion. जुळवून न घेता केलेलं साम्राज्य वैताग देतं की फार मला कंटाळा आलाय आता. Amen. Now, the devil did not gain ownership. आता सैतानाने काही मालकी हक्क घेतला नाही. He didn't gain ownership of the whole earth. सैतानाला संपूर्ण पृथ्वीचा मालकी हक्क मिळालेला He नाहीये. gained influence through deception. पण फसवणुकीद्वारे त्याच्यावरती इन्फ्लुएन्स आला. Say, that is how he took over the earth. अशा रीतीने त्याने पृथ्वी हातात घेतली. Through deception. फसवणुकीद्वारे त्याच्यावरती ती छाप आली. That's why God has the right to take it back from म्हणून him. देवाकडे हक्क आहे सैतानाच्या हातातून ते परत काढायचं. Amen. आमेन. कारण ते फसवणुकीमुळे झालेलं आहे. He didn't steal dominion, he exploited disobedience. त्याने साम्राज्य चोरलेलं नाही, त्याने आज्ञाभंगाचं भांडवल करून गोंधळ घातलाय. Say, आज्ञाभंगाचं भांडवल करून त्याने गोंधळ घातलाय. when you disobey God, जेव्हा तुम्ही देवाचा आज्ञाभंग करता, by default he has the authority. बाय डिफॉल्ट सैतानाकडे अधिकार जातोच, कारण तुम्ही देवाच्या आज्ञा पाळतच नाही. Say, मग सैतानाकडे अधिकार गेलाच की वेगळा आणि द्यायचा काय. see, Satan does not own the house. सैतान घराचा मालक नाहीये, He just squats there तो तिथे उभा राहतो. because authority has been enforced to him. का अधिकार त्याला दिलेला आहे. He told Jesus, येशूना तो म्हणाला, I have the authority to give you everything. माझ्याकडे अधिकार आहे, तुला सर्व काही द्यायचा अधिकार माझ्याकडे. In सैतान Matthew येशूना 4 he said, मत्थई 4 मध्ये सैतान येशूंना म्हणाला, माझ्याकडेही तुला सर्व द्यायचा अधिकार आहे, because it was given to me. कारण ते मला दिलेलं आहे. तो अधिकार मला दिलेला आहे. Amen. आमेन. That's why the circumstances around us feel so loud and threatening. आणि म्हणून आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती आपल्याला ना अशी दहशत घालते की बापरे बापरे बापरे, This will happen, Lord. आता असं होतं का काय, आता तसं होतं का काय. Because fear feels aggressive. कारण भीती अशी जोरात आल्यासारखी वाटते. But noise is still not ownership. पण गोंगाट आणि कल्लोळ म्हणजे मालकी हक्क नाही. Let the intruders shout as much as they होऊ want. दे, जेवढा त्यांना गोंगाट करायचा करू दे. Owners will always speak softly. मालक नेहमी मृदू And आवाजात get the work done. आणि काम करून घेतो, कारण वो मालिक आहे. I am the owner now. मी मालक आहे, मी आता मालक आहे. Because Jesus said, येशू म्हणाले, all authority, सर्व अधिकार both in heaven and earth, स्वर्गातला आणि पृथ्वीवरचा has been given to me. मला दिलाय. And I belong to Jesus. आणि मी येशूंचा आहे, मी येशूंच्या मालकीचा आहे. Amen. म्हणजे तो अधिकार आपल्याकडे पण आहे. See, you know, after sin entered the world, तुम्हाला माहितीये, पाप या जगात आल्यानंतर Adam hid. आदाम
लपला. He hid behind the tree. आदाम झाडामागे लपला, माहितीये ना. Not because he lost authority, अधिकार गेला म्हणून नाही, but because he forgot who he was. तो विसरलाच की मी कोण आहे म्हणून. Authority is still carried. अधिकार त्याच्याकडे तरी आहे, पण तो Every विसरला. sinner carries that authority. प्रत्येक पापी माणसात पण तो अधिकार But आहे, they forgot whom they belong to. पण ते विसरले ते कुणाच्या मालकीचे आहेत. See? There are many people who want to rule अनेक लोक आहेत ज्यांना राज्य करायचंय, because it is there in them. का आहे, अभिजात आहे त्यांच्यात ते, But they have forgotten whom they belong to. पण ते विसरलेत ते कुणाच्या मालकीचे आहेत. And so Adam forgot who he was. आदाम विसरून गेला तो कोण आहे. Because shame silences authority. का लज्जा आणि अपमान अधिकाराला शांत करून टाकतो And it does it faster. आणि पटकन करून टाकतो. लज्जा Faster than अपमान your failure. अगदी तुमच्या अपयशापेक्षाही जास्त पटकन लज्जा आणि अपमान अधिकाराला शांत करतो. So many people think difficulty means God is absent. तर अनेक लोकांना असं वाटतं मला अडचण आली आहे म्हणजे देव माझ्या सोबतच नाहीये. See? But resistance is not rejection. पण विरोध म्हणजे नाकार नव्हे हो. विरोध म्हणजे नकार नाही. मला विरोध होतोय म्हणजे त्याने मला नाकारलं असं नसतं. So the presence of struggle does not mean the absence of dominion. संघर्षाची उपस्थिती म्हणजे साम्राज्य गैरहजर आहे असं नाही. It means that dominion is operating but under strain. साम्राज्य कार्य करत आहे पण त्याच्यावर दडपण आलंय. Amen. त्याच्यावर दडपण आलंय. And so some of you are blaming the devil. तर तुमच्यातले काही लोक मग सैतानाला उगीच दोष देतात. Amen. आमेन. Yes, some of us are blaming the devil आपल्यातले काही लोक सैतानाला दोष देतात ना. आपल्याला ती सवय लागली. for what really came from disalignment with God. जे खरं म्हटलं तर आपण देवाशी जुळवून घेत नाहीये म्हणून आलेलं आहे. पण आपल्याला सवय आपण सगळं सैतानाला दोष देतो. And Satan says to God, I never touched this fellow. आणि सैतान देवाला म्हणतो मैंने इसको हाथ भी नहीं लगाया. God promised I never touched him. देवा शपथ मी याला हात नाही लावलेला. सैतान देवालाच म्हणतो देवा शपथ मी याला हात नाही लावला, उगीच मला मध्ये घेतोय. And God says, I know it. देव म्हणतो मला माहितीये He is not aligned with me. त्याचं माझ्याशी जुळलेलं So you नाही. go. उसका मेरे साथी कट्टी आहे. तुझ्या सैतान तुझ्या. So it's not always the devil's work. तर नेहमी हे सगळं सैतानाचं काम नसतं. Like जसं Adam disobeyed God. आदामाने देवाची आज्ञा मोडली. By default, the devil became the ruler. बाय डिफॉल्ट सैतान झाला अधिकारी. Are you getting me? कारण ह्याने आज्ञा मोडली देवाची. तर बाय डिफॉल्ट हा सैतान अधिकारी झाला. त्यात आणि पत्र काढून सांगायचं काय. So when we are not aligned with God, तर जसं आपण सुद्धा जेव्हा देवाशी जुळवून घेत नाही, devil gets entry. सैतानाला चान्सच मिळतो ना घुसायला. परवानगी मिळते घुसायला Amen. की घुसा. But God is not condemning you. पण देव तुला तरी दंडाज्ञा देत He's नाही. calling you back into order. देव तुला हाक मारतो म्हणतो परत शिस्तीत ये नंबरवारी ये, परत क्रम नीट लाव. पहिलं हे, दुसरं ते, तिसरं हे. And so alignment restores authority. तर हे जुळवून घेणं काय होतं, त्यातनं अधिकार परत मिळतो. Write it down. लिहून घ्या. Alignment restores authority. देवाशी जुळवून घेतलं ना की अधिकार पुनर्वसित होतात. असलेले Oil अधिकार. restores dominion. आणि ते साम्राज्य पुनर्वसित होतं. Oil restores dominion. तेल साम्राज्याला पुनर्वसित करतं. And that's why म्हणून. effect or effort alone is not enough. फक्त परिश्रम आणि कष्ट पुरेसे नाही आहेत देवाच्या It कुठल्याही can कामात. never fix the fracture that has happened to mankind. मनुष्य जातीला झालेलं फ्रॅक्चर मेहनतीनं बरं होणार नाहीये. The fracture requires restoration. ते फ्रॅक्चर बरं व्हायला पुनर्वसित झालं पाहिजे. It does not require exertion. त्याला जास्तीचे परिश्रम करावे लागत नाहीत. And the anointing is God's response to every fracture that we have. आणि अभिषेक म्हणजे देवाने आपल्याला झालेल्या प्रत्येक फ्रॅक्चरला दिलेला प्रतिसाद आहे. Amen. अभिषेक. And so where strength fails, जिथे शक्ती निकामी ठरते oil flows. तिथे तेल वाहतं. कि अभी मेरी ताकत मुझे साथ ही नहीं दे रही मेरी ताकत, फिर आता अभिषेक. And so you are not fighting because dominion is gone, तर साम्राज्य गेलंय म्हणून तुम्ही लढत नाही. but you are fighting because the dominion is trying to reassert itself. साम्राज्य परत आपली जागा घ्यायला मागतंय. Amen. आमेन. Don't say, oh, my dominion is gone. असं नका म्हणू अरे बापरे माझ्याकडचं साम्राज्य वर्चस्व सगळंच गेलं. No, dominion will come back when the anointing comes. अभिषेक परत आला की सगळं परत येतं. See? अभिषेक नसला की असून पण सगळं निकामी होते. Yes. असून पण नसल्यात जमा होतं सगळं. जर अभिषेक नसेल तर You will be like Saul wearing the crown, sitting on the throne, मग तुम्ही शौलासारखे व्हाल. मुकुट घालून सिंहासनावर बसलाय. having subjects under you, हाताखाली प्रजा आहे but no power. पण सामर्थ्य नाहीये.
राज किस पर करे बेटा, मुकुट David. पेहन के बैठे तो है, He had no crown, पण दावीद त्याच्याकडे मुकुट नाही, no throne, सिंहासन नाही, no subjects. काही प्रजा नाही, He had authority. He अधिकार. can play the harp, वीणा वाजवतो, and the devil would leave Saul. सैतान शौलाला सोडून जातो. अभिषेकाने आलेला अधिकार. शौलाकडे सगळं असून पण अधिकार नाही, चालत नाही. Amen. Amen. So resistance proves territory is still yours. तर आलेला विरोध सिद्ध करतो की प्रांत अजूनही तुझाच आहे. Say my dominion was damaged, म्हणा माझ्या साम्राज्याला फ्रॅक्चर झालं, but it was not destroyed. पण नाश नाही झाला, नाश नाही झाला. Amen. आमेन. Like Samson, my hair will grow back. शमशोनाप्रमाणे माझे केस परत वाढणार आहेत, Amen. माझे केस परत वाढणार आहेत. आमेन. They clipped his hair, but his hair grew back. त्याचे केस त्यांनी कापले, पण त्याचे केस परत वाढले. Amen. आमेन. हालेलुया. So even if sin fractured your तर dominion, पापाने जरी तुझ्या साम्राज्याला लखवा मारला, restoration does not require that you make more effort. तर पुनर्वसित होण्यासाठी काही अजून जास्त परिश्रम केले पाहिजेत असं नाही. It requires the blood of the Savior. बस त्या तारणाऱ्याचं रक्त पाहिजे. Just say, sorry Lord, फक्त म्हणायचं, दे बाप्पा सॉरी, I'm sorry for my sins. कानाला खडा, माझ्या पापांसाठी मला माफी दे, I will not do it, Lord. परत नाही करणार, परत नाही करणार. Suddenly the holy oil will be poured on your head. अचानक पवित्र तेल येतं, अचानक ओतूनच देतो तो वरून. See, Jesus is the answer of holy oil. येशू ख्रिस्त पवित्र तेलाचं उत्तर आहे. God sent an answer wrapped in flesh. देवाने देहरूप धारण केलेलं उत्तर पाठवलं. One who was walking in oil, जो तेलातच चालत होता, was loaded with oil from head to toe. तेलाचा भडीमार होता त्याच्यावर, डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत. That's why Jesus did not come to give religion. म्हणून येशू धर्म द्यायला आले नाही. He didn't come to give you 8-point program. येशू तुम्हाला 8 मुद्द्याचा कार्यक्रम द्यायला आलेला He नाही. came to restore your authorization. येशू तुझा अधिकार पुनर्वसित करायला आलेले आहेत. आमेन. Amen. Where the first man, Adam, lost that dominion पहिला पुरुष आदाम, त्याचं साम्राज्य जिथं गेलं because of disalignment, कारण त्याने देवाशी जुळवणं बंद केलं. Jesus taught us. येशूंनी आपल्याला शिकवलं, My Father, I माझ्या came to बापा, do the माझ्या will of बापा, my मी माझ्या Father. बापाची इच्छा I पूर्ण do करा. everything that माझ्या pleases बापाचं, Him. माझ्या बापाला जे आनंद देतं ते सगळं मी करायला आलोय. That My is Father. alignment. त्याला म्हणतात And जुळवणं. because of that alignment, that oil was being poured on his head regularly. आणि ते जुळवलेलं असल्यामुळे नियमितपणे येशूंवरती तो अभिषेक टाकला The जायचा. Spirit of the Lord is upon me, देवाचा आत्मा माझ्यावर आहे, and He has anointed me to preach the good news. त्याने शुभवर्तमान गाजवायला मला अभिषिक्त To heal केलेला the आहे. broken-hearted. तुटलेल्या हृदयाला आरोग्य द्यायला To set त्याने the मला, captives free. बंधनात पडलेला सुटका द्यायला त्याने मला अभिषेक दिलाय. Amen. आमेन. Where the first Adam hid in shame, जिथे पहिला आदाम लाजून लपला, the second Adam stood in authority. दुसरा आदाम अधिकाराने उभा राहिला. पहिला आदाम लज्जेनं लपला, दुसरा आदाम अधिकाराने उभा राहिला. Jesus didn't Amen. just forgive our sins, येशूंनी फक्त आपल्या पापांची क्षमा केली असं नाही, He repaired the dominion. आपलं साम्राज्य त्याने आपल्याला दुरुस्त करून परत केलं. See, salvation saves your soul, तारण तुझ्या जीवाला तारतं, but anointing restores your authority. अभिषेक तुझा अधिकार पुनर्वसित करतो. Because we have to live on this earth. कारण या पृथ्वीवरती आपल्याला जगायचंय. Only salvation will not help. या पृथ्वीवरती फक्त तारण पाहून मदत होणार नाही जगायला. Salvation will take me to हा, heaven, तारण मला स्वर्गात नेईल, but authority will make me to live and rule on this earth. अधिकार मला या पृथ्वीवरती जगायला लावेल आणि राज्य करायला लावेल. अधिकार, अभिषेक, Forgiveness will क्षमा. clean my record. क्षमा माझा लेखाजोखा स्वच्छ करतो. Oil will empower my walk. तेल माझ्या चालीला सामर्थ्य देतं. आमेन. हालेलुया. ओ वा 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 वा. Are you getting me? कळतंय का? I have to walk in this wilderness, आणि या रानात मला चालायलाच in this लागणार आहे. concrete wilderness. या सिमेंटच्या रानात मला चालायला लागणार आहे. That is why म्हणून Jesus didn't start his ministry with miracles. येशूंनी आपली सेवा चमत्कारांनी सुरू नाही केली, He started with oil. तेलाने सुरू केली. Amen. तेलाने. Yes. तेलाने Luke 4:18. लूक 4:18. Before any miracle, he started with oil. कुठलाही चमत्कार करण्या अगोदर येशूंनी सुरुवातच अभिषेकाने केली, तेलाने केली. Bible says बायबल म्हणतो ना, Jesus returned from the Jordan full of the Holy Spirit येशू अर्धनेतनं परत आले, पवित्र आत्म्याने भरलेले आले and declared, आणि त्यांनी घोषित केलं, the Spirit of the Lord is upon me देवाचा आत्मा माझ्यावर आहे, because He has anointed me. कारण की त्याने मला अभिषेक दिलेला आहे. So before He healed sickness or cast out demons, त्याने आजारांना आरोग्य देण्या अगोदर, सैतान काढण्या अगोदर before He calmed the storms, किंवा वादळाला शांत करण्या अगोदर He declared His authorization. येशूंनी आपला अधिकार घोषित करून सांगितला की देवाचा आत्मा
आत्मा माझ्यावर आहे. Say, त्याने शुभवर्तमान सांगायला मला अभिषिक्त केलेला आहे. that is authorization. त्याला म्हणतात अधिकाराची प्रत. Without authorization, you cannot even cast a single devil. अधिकाराची प्रत दाखवल्याशिवाय एकही सैतान तू हाकलू शकत नाही. Without authorization, you cannot calm the storm. अधिकाराची प्रत दाखवल्याशिवाय तुला वादळ शांत करता येणार नाही. Oil always comes first before dominion. पहिलं तेल येतं मग साम्राज्य. पहिले अभिषेक घ्या मग राज्य करा. That's why म्हणून in the Old Testament, जुन्या करारात Aaron was said, अहरोन असं म्हणतात, first put blood on the thumb and on the पहिले अंगठ्याला आणि छोट्या करंगळीला तू ते रक्त लाव. after putting the blood, रक्त लावल्यावर put oil. तेल लाव. पहिले लहू लगा फिर तेल लगा. Amen. See, Jesus didn't move till Yeshua. oil rested upon his head. जोवर ते तेल येशूंच्या डोक्यावर येऊन बसलं नाही, येशू हल्ले नाही. And how can we think that we can do that without the holy oil? आपण लोक कसा असा विचार करतो की अभिषेक न घेता आपण काही करू आणि आपण सक्सेसफुल होऊ. Every miracle Jesus performed, प्रत्येक चमत्कार जो येशूंनी केला it demonstrated restored authorization or dominion. त्यातून पुनर्वसित झालेलं साम्राज्य आणि अधिकार दिसून आला. When he spoke to sickness, it left. आजारांशी येशू बोलले, आजार गेले. When he addressed the demons, सैतानाला येशू बोलले, they obeyed him भूत आणि सैतान आणि दुरात्मे त्याचं ऐकून गेले. because they said, कारण ते म्हणाले, we know who you are. आम्हाला माहितीये तू कोण आहेस. You are Christ, the Son of the living तू God. ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र आहेस. You are the mighty one. तू महान आहेस. You तू are अभिषिक्त from आहेस. God. तू देवाकडनं आहेस. तू अभिषिक्त आहेस. We know who you are. आम्हाला माहितीये तू कोण आहेस. The demon said, सैतान बोलला, you have come here with authorization. अधिकार घेऊन तू इथे आलायस. See? And so when he rebuked the storms, आणि वादाला जेव्हा येशूंनी धमकावलं, even nature listened to him. निसर्गाने पण येशूंचं ऐकलेलं आहे. निसर्गाने. See? निसर्ग. So dominion is not magic. तर साम्राज्य म्हणजे जादू नाहीये. It is alignment plus anointing. जुळवून घेणं आणि अभिषेक येणं साम्राज्य. Amen. आमेन. See? आमेन. आमेन. You put connection in your house. तुम्ही तुमच्या घराला कनेक्शन Wiring you do. वायरिंग लावता. But if the MSCB does not give you the power supply, MSCB नी वीजच दिली नाही, what is the use of all that? ते सगळं करून फायदा काय. See? MSCB कडून वीज आली पाहिजे ना, तर हे सगळं चालेल ना. आपने लगाया तो सही, वायरिंग भी घुमाई सही, See? पण वीजच नाही तर मग कसं. Jesus didn't rebuild the house. येशूंनी परत घर बांधलं नाही, He turned the power back on. त्यांनी पॉवर सामर्थ्य परत आणलं. Amen. आमेन. And so the anointing is the power supply of dominion. तर अभिषेक म्हणजे साम्राज्याचा पॉवर सप्लाय. See? When Jesus said, peace be still, येशू जेव्हा म्हणाले शांत हो, they all were still. सगळे शांत. The storm obeyed. वादळाने ऐकलं. He didn't argue or panic. वाद नाही केला, गोंधळले नाहीत. See? He was घाबरले. fast asleep. येशू झोपले In the होते boat. गाढ बोटीत नावेत. They were jumping. हे शिष्य ओढायला नाचायला लागले. Jesus was not, येशू नाही गए, because कारण of the anointing, अभिषेक. of the authorization. अधिकार अधिकार अभिषेक. Authority sometimes may not even raise its voice. अधिकार कधी कधी आवाज उचलणार पण नाही. Yesterday you saw that demon possessed. काल तुम्ही पाहिलं सैतानग्रस्त. First time I noticed. पहिल्यांदा मी पाहिलं असं. I said, you devil. मी म्हटलं सैताना, He left. गेला. सैतान एवढंच मी बोललो आणि गेला. Satan. I said, Satan. सैतान आणि गेला तो. सॅटर्डे परवा I didn't सकाळी. even say in the name of Jesus. पुढचं वाक्य पण मी पूर्ण नव्हतं केलं, नुसतं म्हणालो सैतान और वो गया. Alignment माझं एवढंच उरलंय. gives you dominion, राज्य, gives you साम्राज्य, authority, अधिकार, gives you power. सामर्थ्य देतं. सैतान म्हटलं की त्याला पुढचं सगळं माहिती आहे, तो निघूनच गेला. Dominion will never beg. साम्राज्य भीक नाही मागत. प्लीज जाना, प्लीज जाना. It will command. आज्ञा. येशूंच्या नावात जातो का निघ. That's why in Luke 4:36, म्हणून लूक 4:36 when demons cried out, जेव्हा दुरात्मे ओरडले, what have we to do with you? तुझ्याशी काय संबंध आमचा. They were not confused. ते गोंधळले नव्हते. They were recognizing his authority. अधिकार ओळखत होते ते येशूंमधला, की आमचा तुझा संबंध काय आहे. See? Oil announces identity. तेल घोषित करतं ओळख. Even when people were questioning who Jesus is. आणि लोक जेव्हा प्रश्न टाकवते की येशू कोण, येशू Who are काय, you?
कोण Who are कोण you? कोण तू काय Pharisees said, हा? Who are you? फरीसी विचारते कोण आहे तू कोण आहे Sadducees said, Who are you? सदुकी विचारते कोण आहे तू कोण आहे But the demons know who he is. पण दुरात्म्यांना माहिती होतं हा कोण आहे Demons know who he is. सैतानाला दुरात्म्यांना माहिती होतं येशू कोण आहे Amen. आमेन आमेन That's why Jesus said in John 14:12, म्हणून योहान 14:12 येशू म्हणाले The works that I do, you shall also do. जी कृत्य मी करतोय ती कृत्य तुम्ही करणार Say, आमेन the works that I am doing, you shall also do. जी कामं मी करतोय ती कामं तुम्ही पण करणार आहात So dominion was not meant to stop with him. तर साम्राज्य त्याच्यावरच थांबायसाठी नव्हतं Jesus did not model dominion. आणि येशूंनी त्या साम्राज्याचा येशू एकमेव नमुना असं नाही No, he transferred it. ट्रान्सफर केला येशूनी तो आपल्यावरती टाकलाय तो Amen. आपल्यावर टाकलाय आता That's why you remember on the day of resurrection, मग तुम्हाला आठवतं पुनरुत्थानाच्या दिवशी Jesus breathed on them. येशूनी त्यांच्यावर फुंकर घातली श्वासाची Receive the Holy Spirit. he पवित्र said. आत्मा स्वीकारा म्हणाले Say, before Pentecost he did that. पेंटेकॉस्टच्या अगोदर येशूंनी हे केलं He breathed on them. त्यांच्यावर श्वास फुंकला Receive the Holy Spirit. पवित्र आत्मा घ्या I think so it is in John 20, Johann- 21, 22, 23. something. योहान 20 21 22 23 कुठेतरी आहे Amen. Amen. And then on Pentecost, oil again fell on them. आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी परत त्यांच्यावर तेल पडलं Not on one head, but many head. एका मस्तकावर नाही अनेक मस्तकांवर So authorization was being restored. म्हणजे अधिकार पुनर्वसित झाला You know, when management changes, मॅनेजमेंट जेव्हा बदलते access also changes. प्रवेशही बदलतो Amen. ऍक्सेस बी बदलताय Old limits are lifted. आणि जुने जे काही लिमिट असतात ते निघून जातात That's why I told you, Jesus said, म्हणून मी तुला सांगितलं येशू all म्हणाले authority has been given to me. सर्व now. अधिकार मला दिलेला आहे All authority has been given to me. सगळा अधिकार मला दिलाय And then before leaving, he gave them the keys. आणि सोडण्या अगोदर जाण्या अगोदर येशूंनी त्यांना किल्ली दिली Because he said, now I authorize you. कारण की येशू म्हणाले आता मी तुम्हाला अधिकार देतो Say, आमेन I am authorizing you. आता मी तुम्हाला अधिकार देत आहे तुम्ही अधिकारी बना That means you are not trying to get dominion म्हणजे- without me, माझ्याशिवाय तुम्ही साम्राज्य घ्यायला पाहणार नाही but you are going to walk in restored dominion. पण पुनर्वसित झालेल्या साम्राज्यात तुम्ही चालणार So the cross fixed everything that effort could never finish. वधस्तंभाने ते सगळं आपल्याला दुरुस्त करून दिलं जे आपल्या परिश्रमातनं कधी नीट होणारच And नव्हतं oil completed what law only exposed. आणि नियमशास्त्राने जे उघडं केलं ते तेलाने पूर्ण केलं Praise God. अभिषेकाने पूर्ण केलं So when Jesus was moving, he was moving in very calmed authority. येशू जेव्हा चालायचे ना शांत अधिकाराने चालायचे शांत अधिकार I mean, just imagine creator. कल्पना करा निर्माण करता You know, loudmouth Pharaoh, the Pharisees, the Sadducees. जोरात बोलणारा फारो सदुकी परुषी तुम्हाला माहितीये But look at Jesus. पण येशू Having 100% authority, 100% अधिकार येशूंकडे but पण he moved in calm authority. एकदम शांत अधिकारात Why? का Because oil gives you confidence. तेल तेल आपल्याला विश्वास देतो तेल विश्वास देतो Like they say, barking dogs don't bite. जसं म्हणतात ना भुंकणारी कुत्री चावत नसतात बेटा ओ खाली भोकरा ओ काटणेवाला नाही आहे Amen. जगात एक म्हण आहे भुंकणारी कुत्री चावत नाहीत That same spirit तोच आत्मा now dwells in you. आता तुझ्यात राहतो Not weaker, अशक्त नाही not diluted, पातळ झालेला नाही but the same Holy Spirit. तोच पवित्र आत्मा The Holy Spirit is upon me. पवित्र आत्मा माझ्यावर The आहे Holy Spirit is upon you. पवित्र आत्मा तुझ्यावर आहे आमेन हालेलुया शांत अधिकार That's why Romans 8:11 says, म्हणून रोमकरास 8:11 म्हणतं if the same spirit that raised Christ from the dead lives in you, रोमकरास 8:11 ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जो तुझ्यात राहतोय further, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याच्या द्वारे तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील he will make your dead bodies also alive. तुमच्या मेलेल्या देहांना पण तो जीवन देईल See, your cells are dying, it can make you alive. तुमचे सगळे स्नायू मरतात पेशा मरतात सगळं येऊन तो जिवंत करेल Amen. Amen. See, Jesus didn't die on the cross that you may also die and be taken to heaven येशू later. वधस्तंभावर अशासाठी मेले नाहीये की तू पण एके दिवशी मरावं आणि मग तुला स्वर्गातच जायचंय असं नाही That मी आता तुला तारण दिलं हा. आता कसं तरी जग तू आपलं.
कसं बसं आपलं जगून घ्या आता आणि ये वर लवकरात लवकर वर जा. ये वर आपण No. नाही असं नाही काय कसं बसं जग कसं असं कसं He rose so you could live authorized even now. येशू पुनरुत्थित झाले का की तुम्ही पण त्या अधिकाराने जगावं. Jesus said, I gave you authority to trample upon snakes and scorpions. येशू म्हणाले ना सापांना विंचवांना तुडवायचा अधिकार मी तुम्हाला दिलाय. Yes. अपने पंखों तले मुझको उठा के हमेशा आनंद में है ना वो सब. Authority returned. अधिकार परत आला. Dominion returned. साम्राज्य परत After आलं. Adam's fall, आदामाच्या पतनानंतर Jesus took it back. येशूंनी ते परत सगळं आपल्या हातात घेतलं And all this is happening because of the holy आणि oil. हे सगळं पवित्र तेलामुळे होत आहे. पवित्र तेल What Adam lost, आदामाचं जे गेलं Christ restored. ख्रिस्ताने पुनर्वसित केलं And oil is activated today. आणि आज ते तेल कार्यरत आहे. So every day, तर रोज have a talk with God, प्रभूशी बोला, read the Bible, बायबल वाचा, pray, प्रार्थना करा, anointing will be there on your head. अभिषेक तुझ्यावर येईल And wherever you go, आणि जिथे कुठे तुम्ही जाल you will see doors open for दार you. उघडलेलं दिसेल तुला. तो प्रभु ने दरवाजा खोली दिया था मेरे लिए. Say, I will show you a man who proves that oil does not wait for titles. मी तुम्हाला असा माणूस दाखवीन की जो सिद्ध करून दाखवतो तेलाला शीर्षकाची गरज नाही पडत. David. दहावी He was not even looking for a crown. तो मुकुटाच्या शोधातही नव्हता. He was looking for his sheep. तो मेंढर शोधत होता. He was after his sheep. तो मेंढरांच्या मागे होता. Say, ordinary fellow. साधा मुलगा. Then Samuel comes मग शमूएल आला and he took the horn of oil आणि शमूएलाने तेलाचं शिंग घेतलं and anointed him आणि दाविदाला अभिषेक in केला. the presence of all his brothers. त्याच्या सगळ्या सख्या भावांच्या समोर. And Bible says, Bible म्हणतं, the Spirit of the Lord came upon David. देवाचा आत्मा दाविदावर आला. If you read in 1 Samuel 16:13, 1 शमूएल 16:13 वाचलं तर कळेल. that last part is important. शेवटचा भाग त्यातला महत्वाचा आहे. The 1 शमूएल Spirit of the 16:13. Lord came upon David from that day forward. त्या दिवसापासून पुढे देवाचा आत्मा दाविदावर आला. The moment oil comes on you, ज्या क्षणाला तेल तुमच्यावर येतं the Spirit of the Lord comes upon you. तेव्हा देवाचा आत्मा तुमच्यावर येतो. Say, आमेन. anointing is equal to Holy Spirit. अभिषेक पवित्र आत्मा आहे. Now, nothing changed immediately. आता सगळं लगेच नाही काही बदललं. On the outside, David was David. बाहेरून दावीदच दिसत होता, काही बदललं नाहीये. It's not that he had no hair, now suddenly he got new असं काही fresh नाही की hair. त्याला अभिषेक दिला मग त्याला केसच नव्हते तर लगेच केस आले वगैरे काय No, but नाही. everything shifted on the inside. अंदर से सब बदल गया. अंदर से Amen. आमेन. अंदर से बदल गया. Saul still had the throne, शौलाकडेच होतं सिंहासन अजून. but David had the authorization. दाविदाकडे अधिकार आला. बिन पगारी फुल अधिकारी मेरा डेव्हिड. Saul had the throne, शौलाकडे आहे सिंहासन. authorization to David. अधिकार दाविदाकडे. Amen. शौलाकडे सिंहासन चलती डेव्हिड की. Oil gives him permission. तेल परवानगी देतं. Say, before position, oil gives you permission. पोझिशनच्या अगोदर ना तेल परवानगी देतं. आमेन. That's why म्हणून Saul with his crown had to call David. शौलाला मुकुट घालून मुकुटा सकट दाविदाला हाक मारावी लागली. And from that day, त्या दिवसापासून oil started talking. तेल बोलायला लागलं. Even before David opened his mouth. दाविदाने तोंड उघडण्या अगोदर तेल बोलायला लागलं. ओ हालेलुया. Amen. अभिषेक बोलता है. Lions lost their argument. आणि सिंहांनी सिंहवाद हरले. Bears lost their argument. अस्वल वाद हरले. Bears changed their minds. अस्वलांनी मन बदललं की When नको they नको. saw David, दाविदाला बघितल्यावर अस्वल म्हणाले हा नको बाबा हा नको. because they saw the holy oil. कारण त्यांनी पवित्र तेल पाहिलं. And David did not panic. आणि दावीद घाबरला नाही. He dominated the field त्याने त्या शेतावर राज्य केलं. because only oil. कारण फक्त तेल. It teaches you how to rule in private before he ever rules you. If he ever teaches you to rule in public. कारण फक्त तेलच आपल्याला खासगी रीतीने राज्य कसं करायचं हे अगोदर शिकवतो. चार भिंतीत. Yes. आणि मग लोकांसमोर बाहेर उघड्यावर राज्य करायला See, शिकवतो. dominion is in the beginning always seen in private places, unseen places. साम्राज्य अगोदर नेहमी खासगी जागेत अदृश्य जागेत दिसतं. If you can't rule sheep, जर तुला मेंढरांवर राज्य you करता are आलं not नाही, ready to rule people. लोकांवर राज्य करायला तू तयार नाही. मग पहिलं मेंढरांवर तुला राज्य करता आलं पाहिजे.
मग तू लोकांवर राज्य करायला रेडी आहे असं तो म्हणेल. Because God always tests you in small places कारण देव तुम्हाला छोट्या छोट्या जागांमध्ये तपासतो. before He releases you on great platforms. देवाने तुम्हाला मोठ्या मोठ्या मंचांवर पाठवण्या अगोदर देव तुम्हाला छोट्या छोट्या जागेत तपासेल. Amen. फिर बडा प्लॅटफॉर्म आता. Then came Goliath, the 9-footer. मग गोलाद आला 9 फुटी. 9 फुटी. Not only 9 foot in height, 9 feet of attitude. तर उंची फक्त 9 फुटी नाही, वृत्ती पण 9 फुटी. And he was shouting every morning आणि रोज सकाळी येऊन ओरडायचा as though he owned the place. जणू काही त्या जागेचा मालक गोलायत असेल. Say, I own this place. जणू या जागेचा मालक मी आहे. 40 days of intimidation. 40 दिवस त्याची लुटबुट लुटबुट लुटबुट. All the soldiers of Saul, सगळे शौलाचे सैनिक they were shaking even in their armor. त्यांच्या शस्त्र सामग्रीला घालून पण हादरायचे. But a young boy came पण हा तरुण मुलगा आला, without any armor, काही शस्त्र नाही, काही नाही, but with holy oil on his head. पवित्र तेल डोक्यावर घेऊन आला He walked into the battlefield, आणि युद्धभूमीवर गेला. calm as the Sunday worshippers. आणि संडेला आराधक कसे शांत असतात तसा शांत. Amen. रविवारच्या See- आराधकांसारखा शांत. Because oil gives you confidence. कारण तेल एक विश्वास देत. Oil does not give you arrogance. तेल उद्धटपणा देत नाही. From the mouth of Goliath, you can hear arrogance. गोलाच्या तोंडातनं उद्धटपणा ऐकायला येतो. Isn't it? गोलात Arrogance. उद्धटपणा, उद्धट उद्धट, किती उद्धट. But पण from the mouth of David, दाविदाच्या तोंडातून there is a silent confidence. शांत विश्वास. Amen. आमेन. And now David didn't approach Goliath like a scared boy. आता दावीद गोलात समोर घाबरलेल्या मुलासारखा आला नाही. He spoke like someone who knew heaven. असं बोलला की ज्याला स्वर्ग माहित आहे. Someone who knew heaven had already signed the paperwork. असं बोलला की ज्याला स्वर्ग माहिती आहे, ज्याने कागदपत्रावर सह्या केलेल्या आहेत. Because he said, कारण तो म्हणाला, you come to me with a sword and a spear, तू तलवार आणि भाला घेऊन माझ्याकडे आला, but I come to you in the name of the मी Lord. प्रभूच्या नावात तुझ्याकडे आलो. मेरा तो डील डन है ऊपर, डन डील करके आया, मैं साइन मार के आया है. That was not trash talk. आणि ते काय असं उगीच कचऱ्यासारखं बोलणं नाहीये. That was authorized speech. ते अधिकारयुक्त वाणी आहे. दिलेल्या अधिकाराची भाषा आहे ही. When you're anointed, you don't even argue with your giants. तुम्ही अभिषिक्त जेव्हा असताना तेव्हा तुम्ही तुमच्या त्या धिप्पाड राक्षसांची वाद सुद्धा घालत You नाही. don't say, let's sit and debate. आपण म्हणतच नाही, चलो बैठो आपण करेंगे वाद चाय पे विवाद. चर्चा. हाँ, No. ना, हमको करना ही नहीं चर्चा. क्या बात डालने का तुम लोगों के You साथ. just announced their eviction. तुम्ही केवळ अनाउंस करता, घोषित करता, ये लोग टीम से बाद है. नहीं, तुम लोग का क्या विचार है? No. विचार कुछ नहीं, तुम खाली अनाउंसमेंट करता है, ये लोग टीम से बाद है. And see, मतलब क्या, इनको लेना नहीं. and see Saul. शौल बघा, See, when your anointing is thin, अभिषेक जेव्हा पातळ असतो ना, you always talk in the flesh. त्या नेहमी आपण देहातच बोलतो आणि हा देह दगावा. See, what did Saul say? शौल काय म्हणाला? Saul said, शौल म्हणाला, David, दाविदा, you want to fight Goliath? तुला गोलायशी लढायचंय, Put this armor on. ये ले, ये पहन पहले. This is my armor. माझं शस्त्र सामग्री आहे ही. Wear it. घाल You may win it. म्हणजे जिंकशील. See, हो का? anointing always speaks in the flesh. Without anointing, you always speak in the flesh. अभिषेकाशिवाय देह बोलतो. माझी शस्त्र सामग्री घाल म्हणजे जिंक. तू मला नाही जिंकता And आलं that का? was so heavy. आणि ती एवढी जड. I mean, Saul was a 6-footer. कारण शौल होता 6 फुटी, मेरा David was दावीद a एकदम 5 छोटा. दावीद मेरा एकदम He छोटा. wore it, he was falling down. घालतो खाली पडतो, See? घालतो खाली पडतो. It was so heavy, so noisy. एवढा जड, एवढा आवाज, किधर से का कू की वो मेरे से नहीं हो रहा. Someone else's armor. आणि कोणाची तरी शस्त्र सामग्री कोणाचं ओझं, कोणाचं. खांद्यावर, खांद्यावर. कोणाच्या, वा वा पास्टर, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे See, ओझे. David took a few steps दाविदाने काही पावलं उचलली, and he said, म्हणाला, sorry sir, सॉरी सर, I cannot move in this. ये हमसे ना होगा. Say, like in today's language, जसं आजच्या भाषेत, this is not my grace. नाही, ही कृपा माझी नाही बाबा, ही कृपा माझी नाही, Amen. हे नाही मला जमणार. See, borrowed armor कसं असतं, उधार घेतलेली शस्त्र सामग्री will always feel awkward नेहमी ऑकवर्डच वाटते ना, कारण ती when उधार घेतली. oil is on you. पण जेव्हा तेल तुझ्यावर असतं, No, it will always feel awkward when oil is on you. तेल तुझ्यावर असेल तेव्हा उधार घेतलेली शस्त्र सामग्री ऑकवर्ड वाटते.
नको वाटते की नको ये नको नको, ये नको, नको नको. आपने नाही ऊपर आप थोडं अभिषेक- मग नाही नाही, नाही, मग. प्रभू आहे बस बस. हु इज स्पीकिंग द ऑइल अभिषेक बोलतो लाईक सम पीपल से जसं काही लोक म्हणतात ना हे पण करा ना ते हा. पण करा. हे घेऊन जा नको. हे का? थोडं दही घे हा, थोडं असं दही साखर खाऊन जा नाही आम्हाला नको आमचा प्रभू आम्हाला बास आहे हमको दही साखर कुछ इट नहीं इज द लगता ऑइल दैट इज स्पीकिंग अभिषेक बोलता है तेरा दही सागर तू फ्रिज में रख दे तेरे को काम आएगा लस्सी बना के पी लेना So- मेरा प्रभु मेरे लिए काफी है borrowed armor उधार घेतलेली शस्त्र- always will feel awkward उधार घेतलेली शस्त्र सामग्री आपल्याला ऑकवर्ड वाटती on a person who has holy oil. त्याच्यावरती अभिषेक आहे त्याला ते नको वाटतं Say, खूप खरं आहे हे खूप खरं आहे खूप खरं आहे. सत्यवचन सत्यवचन praise God. सत्यवचन हे सत्यवचन आहे Because oil custom fits your assignment. कारण की तेल तुझ्यावर जे असेल ना ते बरोबर तुझ्या कामगिरीला फिट बसतं And when you are anointed, आणि जेव्हा तू अभिषिक्त असतो when you have got the authorization from God, अधिकार जेव्हा देवाकडनं तुला मिळालेला आहे you stop trying to fit into somebody else's calling. तू आणि कोणाच्या तरी पाचारणात फिट बसायला जातच नाही You don't even listen to them. ऐकत पण नाही तू He may be King Saul. असेल तो शौल राजा He may be wearing a crown. असेल तो मुकुट घातलेला राजा But पण- when anointing is on your head, अभिषेक- you listen to the anointing. अभिषेक जेव्हा तुझ्या डोक्यावर असतो तू अभिषेकाचंच ऐकतो You don't listen to Saul. तू नाही शौलाचं ऐकत You may not be arrogant, तू उद्धट नसणार but you will say, पण तू म्हणणार Sir, I'm sorry. सर माफ करा I cannot wear your armor. मी तुमची शस्त्र सामग्री घालू नाही शकत I cannot wear. नाही होणार ये हमसे ना होगा And inside you say, आणि आतून तुम्ही म्हणता कारण की माझं डोक्यावर तेल आहे. अभिषेक आहे मेरे पर But you don't tell him. पण त्याला नाही सांगायचं ते तो म्हणणार कुठलं तेल काय हा. तेल आहे, मग काय कसं आहे ना मग शौल म्हणे हे काय तेल कुठलं मी राजा मला नाही तुला कुठून मिळालं हं? मी राजा मला नाही तुला हे तेल मिळालं कुठून उगीच आपलं त्याला वाईट वाटायचं जाऊ दे Amen. We'll stop here. We are crossing. वेळ the बघा time. कुणाला उठावंसं वाटे ना कुणाला घरी जावंसं वाटे ना पाए हुए अभिषेक को संभाल. यस हालेलुया Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Master. From today, आजपासून ना bother about one thing: एकाच गोष्टीची काळजी करा anointing. अभिषेक Don't think too much of how much votes you get, like these ministers, they think. बाकी राजकारणी मंत्र्यांसारखं तुम्हाला किती मतं मिळाली किंवा किती मतं मिळतात याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही See, लोक for them, त्यांना काय anointing is the people. अभिषेक म्हणजे लोक कमी लोक झाले म्हणजे कमी anointing. हा ना जास्त लोक आले म्हणजे जास्त anointing. But त्यांचं- for us, आपलं म्हटलं तर it's different. अपनी तो बात ही अलग आहे Amen. आमेन. We can rule आपण राज्य करू शकतो without getting any kind of tag कुठलंही बॅज न मिळता with the anointing. अभिषेकाने And we don't want to rule over people. काय आपल्याला काय लोकांवर राज्य नाही करायचं It is not what you call it. Dominion is not domination. आपल्याला लोकांवरती मालकी हक्क गाजायचा नाहीये की सगळ्यांनी माझंच ऐकायचं असं नाहीये ते We have to go back to the book of Genesis, उत्पत्तीच्या पुस्तकाकडे परत जायला लागेल where God said, जिथे देव बोलला have dominion over the earth, पृथ्वीवर राज्य कर not over the people. लोकांवर नाही हा लोकांवर नाही So the devil wants to rule over the people. पण सैतानाला लोकांवर राज्य करायचंय He wants to rule over the people. सैतानाला लोकांवर राज्य करायचंय He never says, storms, stop. तो कधीच म्हणत नाही सैतान की वादळ थांबू दे नाही, No, नाही. he's not bothered. सैतानाला त्याची काही पडलेली नाही He will say, अजून वादळ येऊ दे, यांना ठार करून द्या. और स्टॉर्म भेजो पर इनकी नैयाही डुबा डालो He's not bothered about all that. सैतानाला काही पडलेलं नाही In fact, he will allow more storms to come. हा ना सैतान अजून वादळ येऊ देईल की येऊ दे अजून Right? वादळ It's Jesus who is interested in us. येशूंना आपल्यात इंटरेस्ट आहे Amen? Amen. So, by the anointing, अभिषेकाने you can stop all the devil's work, तुम्ही सगळं सैतानी काम थांबवू शकता at least in your house, कमीत कमी तुझ्या स्वतःच्या घरचं तरी थांबवशील in your own life. स्वतःच्या जीवनातलं थांबवशील अधिकाराने अभिषेकाने And with that anointing, त्याच अभिषेकाने you can calm the storms. वादळ शांत करशील You can take control of situations. परिस्थितीचा ताबा घेशील You can open closed doors. बंद झालेली दारं You उघडशील can change your boss's heart. तुझ्या बॉसचं हृदय बदलू शकतं अभिषेकाने All this can तुझ्यावरच्या happen. असं सगळं होऊ शकतं Amen? आमेन So,
Actually, I wanted to speak how you can gain this anointing. खरं म्हणजे मला हे बोलायचं होतं की हा अभिषेक कसा मिळू शकतो. अगले मंडे को Maybe बोलो. next time I will आप speak. सीरीज ही कर दो चाहिए. Amen. आमेन. But now, पण आता just do a few things. थोडी कामं करा. Talk to Jesus. एक येशूंशी बोला. That is alignment. त्याला म्हणतात जुळवलं. Every day talk to him. रोज येशूंशी बोलायचं. Good, bad, हाँ. ugly, everything. सगळं गुड बॅड अगली चांगलं वाईट हे ते ह्यांचं त्यांचं येशूंना सांग I'm going out, Lord. की प्रभू मी चाललोय, I'm doing this, मी Lord. असं करतोय. Have that kind of fellowship with him. असं येशूंशी बोला की. Amen. आमेन. And see how things will change. मग गोष्टी कशा And बदलतात I'll see बघा. how Jesus will be happy with you and he will thicken your anointing. आणि येशू किती तुझ्यावर प्रसन्न होऊन तुझा अभिषेक जाड करतात मग बघ. आमेन. Amen. Shall we हालेलुया. धन्यवाद. आमेन. तू संभाल पाए हुए अभिषेक को तू संभाल पाए हुए अभिषेक को तू संभाल दुनिया पे आग लगी तो छीन गया तेरा अभिषेक लोगों पर आस लगी तो Yes. हार गया तेरा अभिषेक Yes. दुनिया पे आग लगी तो छीन गया तेरा अभिषेक Yes. Amen. लोगों पर आस लगी तो हार गया तेरा अभिषेक इसलिए तू संभाल पाए हुए अभिषेक को तू संभाल हालेलुया. पाए हुए अभिषेक को तू संभाल बस न जाना विमान में वो गरीबी साथ लाएगा बस न जाना विमान में वो गरीबी साथ लाएगा बढ़ न जाना धन के मोह में तुझे पाताल में ले हालेलुया. तुझे पाताल में ले जाएगा और इसलिए तू संभाल पाए हुए अभिषेक को तू संभाल पाए हुए अभिषेक को तू संभाल बुलाहट में बने रहो तो हालेलुया. अभिषेक को बचा रखोगे कॉलिंग बुलाहट में बने रहो तो अभिषेक को बचा रखोगे बुलाता जो वफादार है तुझे हर दिन संभालेगा बुलाता जो वफादार है तुझे हर दिन संभालेगा और इसलिए तू संभाल पाए हुए अभिषेक को तू 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 Thank you, Jesus. Father, I pray. देव बाप्पा मी Now, प्रार्थना those करतो. people who need anointing, आता ज्या लोकांना अभिषेकाची गरज आहे, those people who are finding things tough, ज्या लोकांना गोष्टी अवघड जात आहेत, some things are not moving. काही गोष्टी होतच नाहीये You need an anointing. आणि तुम्हाला तुला कळतंय तू शहाणा आहे की Just तुला come up in अभिषेकाची front, गरज I will pray for you. असे जे कोणी असतील त्यांनी पुढे आम्ही प्रार्थना करेन Yes. की मला At अभिषेकाची least you गरज can आहे. start off from here. कमीत कमी इथून सुरुवात तर करा You can carry a measure of anointing from this place. आणि या जागेतनं काही प्रमाणात अभिषेक घेऊन तरी जा And then you can take it forward by spending some quality time with आणि God. त्याच्यानंतर थोडं प्रार्थनेला वगैरे बसून तो अभिषेक वाढवा. Amen. आमेन. I'm going to pray for you. Don't आता मी worry. तुमच्यासाठी प्रार्थना करेन. See, at least आमेन. you can overcome certain things in your life. म्हणजे काही गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या आडव्या येतात त्याच्यावर तुम्हाला विजय तरी घेता येईल हो. Yes. आमेन.
Because if certain things are difficult, कारण काही गोष्टी समजा अवघड आहेत, certain things the devil is not allowing, काही गोष्टी सैतान परवानगीच देत नाही. it's the anointing that will break it. अभिषेक will break the yoke of the enemy. Bible Hallelujah. says- बायबल म्हणतं It's the anointing that breaks the yoke of the अभिषेक शत्रूचं जू मोडतो, जू. that yoke some of you are carrying. तुमच्यातल्या काही लोकांच्या खांद्यांवर ते जू आहे, It has to break. ते तुटलं पाहिजे. Are you ready? तयार आहात? Then please close your eyes करा डोळे बंद. and I'm going to pray for you. मी प्रार्थना करणार And if तुमच्यासाठी. you can speak in tongues, speak in tongues. अन्य भाषेत बोलता येत असेल बोला, If you can ask the Lord, ask the Lord. प्रभूला मागता येत असेल मागा. And I will pray for you. मी प्रार्थना करतो. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, here are these people. हे सर्व लोक इथे आलेत. You said तू म्हणालास we should have dominion on this earth. आमच्यावरती, आमच्याकडे या पृथ्वीवरचं साम्राज्य पाहिजे. Lord, प्रभू, and we heard आणि आम्ही ऐकलं, dominion comes because of the anointing. साम्राज्य अभिषेकाने येतं, It comes because of the authorization. अधिकार जो तू दिलाय त्यामुळे येतं. And Lord, I pray प्रभू मी प्रार्थना करतो right now, आता या वेळेला these people need anointing. या लोकांना अभिषेकाची So गरज you आहे. have to fill them with the Holy तू Spirit. त्यांना पवित्र आत्म्याने भरलं पाहिजे. Right now, आता या वेळेला I pray, मी प्रार्थना करतो, fill them, भर त्यांना, fill them, भर त्यांना, fill them, भर त्यांना, fill them with the Holy भर Spirit. तुझ्या पवित्र आत्म्याने Fill them त्यांना, with the Holy Spirit. भर त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याने. See, the Holy Spirit is coming upon पवित्र you. आत्मा तुमच्यावर येते. The anointing is coming upon you. अभिषेक तुमच्यावर येत You are आहे. being filled with the Holy पवित्र Spirit. आत्म्याने तुम्ही भरून जाताय. Power is coming. सामर्थ्य तुमच्यावर येत Power is coming. सामर्थ्य तुमच्यावर येत Power is coming. सामर्थ्य तुमच्यावर येत Hiramanthala Rama Shakara Bara Banthala Rama Kara Bara 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 Bara. Hirimanthala Rama Kara Bara Shakedi Bidi Bidi. Be filled, be filled, be filled. भरून जा, भरून जा. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरून जा, Be filled with the Holy पवित्र Spirit. आत्म्याने भरून जा. It's happening. होत आहे, It's happening. होत आहे. Every evil chain is snapping. प्रत्येक वाईट साखळी तुटत आहे. Demonic power is going away. सैतानी शक्त्या निघून जात आहेत. Power is coming upon you. सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. You are trampling upon snakes and सापांना, scorpions. विंचवांना तुम्ही तुडवताय. Right now the snake is going. आता याला साप जातोय, The scorpion is going. विंचू जात आहे, Evil powers are going. वाईट शक्ती जातीये, Bondage is broken. बंधनं तुटतायत, Chains are breaking. साख्या तुटतायत. You are getting freedom. तुम्हाला आजादी मिळते In the name of Jesus. येशूच्या नावात. Power of God. देवाचं सामर्थ्य, Power of God. देवाचं सामर्थ्य Fall upon my people. माझ्या लोकांवर पडू दे. Fall upon my people. रावा शांत मग करा वासे. Fall upon my people. करा बाबा बंदरोंडलो खरो बाबा से करा बाबा 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 बाबा. Thank you, Jesus. धन्यवाद. 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 It's happening. घडत आहे. It's happening. घडत आहे. It's happening. घडत आहे. Be filled with the Holy पवित्र Spirit. आत्म्याने भरून जा, Be filled with the Holy पवित्र Spirit. आत्म्याने भरून जा, Be filled with the Holy पवित्र Spirit. आत्म्याने भरून जा, Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने Be भरून जा, filled with the Holy पवित्र Spirit. आत्म्याने भरून जा. Touch. Yes, he's speaking in tongues. अन्य भाषेमध्ये Hiraba shakara bara अन्य mantala भाषेमध्ये rama. रबाबा He's बंदरो speaking in tongues. हिरा बाबा खराबा He's got the power of God. बाबा खराबा संदनाला The नकानामा power of God is come upon him. देवाचं सामर्थ्य त्याच्यावर आलेलं You आहे. are going to overcome. तुम्ही विजय You are घेणार, going to reign in life. तुम्ही जीवनात राज्य करणार. Receive it in Jesus' name. येशूच्या नावात स्वीकारा, Receive it in Jesus' name. येशूच्या नावात स्वीकारा. Be filled with the Holy Spirit. भरून जा पवित्र Be आत्म्याने, filled with the Holy Spirit. भरून जा पवित्र आत्म्याने, Be filled with the Holy Spirit. भरून जा पवित्र आत्म्याने. रबा शंदमा खराबा सोरो बाबा बाबा Thank you, Jesus. ओ रबा खराबा शंदरा Thank you, Jesus. Thank you, बाबा Jesus. खराबा Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. बाबा खराबा Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Say, I receive the Holy Spirit. म्हणा मी पवित्र आत्मा I have स्वीकारत received आहे, the anointing. मी अभिषेक स्वीकारत आहे. Thank you, Lord. धन्यवाद Thank you, प्रभू. Father. धन्यवाद. You may open your eyes. आता तुम्ही तुमचे डोळे उघडा. A measure of the anointing is upon your head now. काही प्रमाणातला अभिषेक तुमच्या डोक्यावर आता आला. You will see changes coming in your life. तुम्हाला तुमच्या जीवनात बदल आलेले दिसतील. See, the same talk that you will speak from tomorrow, उद्यापासून जे काही तुम्ही बोलाल it will be effective. त्याचा प्रभाव पडेल. Your words won't be empty from tomorrow. Yes. तुझे शब्द उद्यापासून रिकामे असणार नाहीत. They'll carry power. Your walk will not be empty. तुझी चाल रिकामी असणार नाही. तुझं काम रिकाम असणार नाही. Your presence will be felt. तुझा सहवास सगळ्यांना जाणवेल.
And your situations will change. आणि तुझी परिस्थिती बदलेल, Circumstances will change. वातावरण बदलेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.